त्यानंतर महाराष्ट्र प्रीमियर लीग येणार आहेत, मोठमोठ्या लीगच्या स्पर्धा येणार आहेत. तत्पूर्वी या सीझनची सुरुवात लीगच्या माध्यमातून विचार केला तर निश्चितच संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठाननं अप्रतिमरित्या अशी केलेली आहे, दर्जेदार पद्धतीने केलेली आहे, यात काही शंका नाही आहे. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान प्रेझेंट सिंहगड रोड प्रीमियर लीग 2021 आपण या ठिकाणी बघतो आहे. बॅट्समन चला मैदानामध्ये. क्रिकेटचा रंगमंच आहे, रंगात रंगूया या सिंहगडच्या लाल मातीने. माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूयात. संघमालक निश्चित आपण बघणार आहोत, त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा असतील संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या माध्यमातून. तो धीरे धीरे प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं और प्रतियोगिता की बात करें तो रोहन करंजकर, इनका भी बहुत बड़ा रोल रहा है टूर्नामेंट को सफल बनाने के लिए. मनोज दोनों बल्लेबाज अतुल एंड बाला साहब मैदान के अंदर पहुंच चुके. बाला साहब एक बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी रहेंगे. अतुल क्या पैसा वसूल बल्लेबाजी मैदान के अंदर करेंगे, देखने वाली बात है. बाला साहब क्षीरसागर मैदान के अंदर. अतुल की बात करें तो अतुल एक जबरदस्त आयोजित केलेली संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान प्रेझेंट सिंहगड रोड प्रीमियर लीग 2021 पर्व या ठिकाणी आपण पहिलं बघतो आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो, टाळ्यांचा गजर होतोय आणि पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज. यावेळेला खूप सुंदर पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केला आहे, मिड ऑफच्या दिशेने जातोय, धाव घेण्याचा प्रश्न नाही आहे. बिल्कुल ये आगे वाली गेंद थी, महेश गेंदबाजी कर रहे हैं पहला ओवर डालते हुए. इस बार सुंदर गेंदबाजी का मुजाहरा गेंद ऑनसन की तरफ जा रही है, खिलाड़ी यहाँ मौजूद है मिडऑन की तरफ. जब तक कि गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. इसी के साथ स्कोर अब जा पहुंचा है. बल्लेबाज खास करके अतुल का इन्होंने खाता खोला है 1 रन के साथ. एंड अतुल ऑन मार्क, अतुल धोत्रे प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी कर रहे हैं. बाला साहब के पास भी क्षमता बहुत है और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी. इस बार बहुत अच्छी गेंद, बढ़िया गेंदबाजी, बड़ा शॉट खेलने की कोशिश, बाहरी किनारा लगा था, लेकिन जिस तरह से देखिए गेंदबाजी हो रही है इस विकेट पर, वो बहुत ही अच्छी गेंदबाजी गेंदबाज द्वारा. फिलहाल पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी. रन संख्या 2 रन. ओवर की बात करें तो पहला ओवर प्रगति पर है. महेश शिंदे जो प्रमुख गेंदबाजी कर रहे हैं, रोडियन से गेंदबाजी करते हुए. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए अतुल धोत्रे. अतुल 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. बाला साहब ने 1 रन बनाया है. इस बार ऑफ स्टंप के बाहर कट करना चाहते थे, टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. और मनोज ये देखिए बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. लेफ्ट हैंड से जब आप राउंड विकेट गेंदबाजी करते हैं, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ गेंदें जाती है और सही दिशा में जब गेंदबाजी करते हैं तो बल्लेबाज परेशान हो जाते हैं. तो प्रारंभिक बल्लेबाजों के ऊपर दबाव बनाने का प्रयास बिल्कुल इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं. सदी भी गेंदबाजी गेंदबाजों की तरफ से. अगली गेंद के साथ महेश शिंदे. ओ थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाके खेलने की कोशिश, गेंद और बल्ले के बीच वो पवित्र रिश्ता नहीं बन पा रहा है. फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी मौजूद, कोशिश तो बढ़िया, अगर थ्रो लगता तो बिल्कुल खतरे की घंटी बज रही थी. पहले ओवर में कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. पहले ओवर में महेश शिंदे ने दिए 3 रन. मनोज सटीक लाइन के साथ अच्छी गेंदबाजी, उछाल है, लेकिन अभी भी बल्लेबाज को वो लय प्राप्त होनी चाहिए, वो नहीं मिल रही है. लेकिन गेंदबाज ने सुर और ताल के साथ गेंदबाजी की है. एक गोष्ट आपण खूप चांगल्या प्रकारे पाहिली. महेश शिंदेची गोलंदाजी असताना त्यांनी ऑफ स्टंपवरती जो काही मारा ठेवला होता, म्हणजे ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवायचा आणि नॅचरल आउटस्विंग, कारण तो डावखुरा त्याचा गोलंदाज आहे, तो नॅचरल आउटस्विंग होताना पाहायला मिळाला. त्यामुळे आघाडीच्या जोडीला थोडासा त्रास सहन करावा लागलाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले तिथं कुठलाही मोठा फटका आला नाही, ना चौकार आला ना षटकार आला. अतुल धोत्रे आणि त्याचबरोबर बाळासाहेब ही जोडी जी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी आहे, या पहिल्या षटकामध्ये थोडेसे चाचपडत खेळताना पाहायला मिळालेले आहेत. पण जरी आता चाचपडत खेळत असतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये हा काळ जो आहे हा फार काळ टिकणार नाही. त्याच्यामध्ये निश्चितप्रमाणे सातत्य गोलंदाजांचा पाहायला मिळेल की फलंदाजांचा पाहायला मिळेल,
कोण कोणावरती भारी ठरणार आहे ते मात्र काही काळानंतर निश्चितप्रमाणे पाहायला मिळणार. बिल्कुल अब क्योंकि गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ कोशिश तो दोनों तरफ से जारी है, कौन किसके ऊपर भारी है ये तो आने वाला समय ही बताएगा. अब गेंदबाजी करने का मौका मिलेगा. प्रेषित बहुत ही शानदार गेंदबाज, लेकिन इसका स्वागत देखिए बहुत ही खूबसूरती के साथ शानदार स्ट्रोक इन स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद 4 रन, मच नीडेड बाउंड्री, क्योंकि पहले ओवर पे रन नहीं बने हैं. प्रेषित एक एक्सपीरियंस कैंपेनर है, लाइन थोड़ी सी खराब थी, इसका भरपूर फायदा बल्लेबाज ने उठाया. यावेळेचा चेंडू बराचसा शॉर्ट पिच होता, फलंदाजाकडे बराचसा वेळ होता, त्याला इतका वेळ मिळाला की त्यांनी ठरवलं आता यावेळी चेंडू कुठे खेळायचा आहे. म्हणजे चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर एक आपण पाहिलंय सूर्यप्रकाशचा ग्लान्स पाहायला मिळाला आणि तो चेंडू सरळ पोहोचला गेला, तो फाईन निघाला सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था ये, और अतुल धोत्रे के लिए अच्छी शुरुआत बिल्कुल मिलती भी. ओवर की बात करें तो ये दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर प्रेषित गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज की बात करें तो अतुल धोत्रे है, 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इस बार टप्पा ऑफ स्टंप के बाहर बढ़िया गेंदबाजी, इस लाइन की बात कर रहे थे, ये बहुत अच्छी गेंद थी. टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था, गेंद को ऑनसर की तरफ खेलने की कोशिश, चौथे 5वें स्टंप की तरफ गेंदबाजी कर रहे हैं. ये प्रेषित की खासियत है. पहली इनिंग में आप गेंदबाजी कर रहे हैं प्रभु गेंदबाज के तौर पर. पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी है, तीसरी गेंद पर क्या कहानी ये देखना बहुत जरूरी है. फ्लाइंग स्लिप, एक पॉइंट की तरफ खिलाड़ी, कवर की तरफ खिलाड़ी मौजूद. कट कर दिया बहुत सुंदर तरीके से. इनको दिखती है छोटी सी दरार तो ये ढूंढते रन 4, गेट बॉडी लाइन के बाहर मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. क्या दर्शनीय स्ट्रोक था, पॉइंट और कवर के बीच का फासला चीरती हुई, घास को आग लगाती हुई गेंद बॉडी लाइन के बाहर जाती हुई. मैग्निफिसेंट स्ट्रोक, काबिल तारीफ. आणि त्याच्यानंतर पाहिलं ना मनगडात असणारी ताकद या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कलात्मक फटका आहे, राजेशाही फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता, खाली राहिलेला चेंडू थोडासा गुडघा वाकवला आणि दोन खेळाडूंच्या दरम्यान जी काही गली आणि पॉईंटच्या मधोमध जो काही गॅप होता, गॅपमध्ये मात्र चेंडू ढकलून दिलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला चौकार. बिल्कुल सही. एक बात नजाकत भरवा स्ट्रोक, 4 रन. इस बार काफी ऑफ स्टंप के बाहर जाके बहुत खूबसूरती के साथ स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ खेलते हुए गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का. मैदान के अंदर अतुल, मतलब अतुल पैसा वसूल बल्लेबाजी. पहले चौका, एक बार फिर वो ताकत, एक बार फिर अपने नहीं देखी, खास करके जो पॉइंट की तरफ गेंद थी वो नजाकत थी, लेकिन अब ताकत है. ये बलवान है, ये बुद्धिमान है. बहुत सुंदर बल्लेबाजी मैदान के अंदर अतुल धोत्रे द्वारा. मैग्निफिसेंट बैटिंग, शानदार बल्लेबाजी. इस खूबसूरत छक्के के 7 रन संख्या कुल मिलाकर 17 रन. अतुल धोत्रे की अगर बात करें तो एक छक्का इनके बल्ले से आया है, उसके साथ 2 चौके आए हैं. समोरच्या बाजूला जिथं षटकार गेला होता त्याच्या बरोबर डाव्या बाजूला एक गाडी लागलेली आहे. तुम्हाला वाटतं गाडी मालकांना ती गोष्ट कळलेली असेल आणि ती गाडी काढणं तिथून गरजेचं राहणार आहे. ती ब्लॅक कलरची गाडी जी आहे तिथून काढणं गरजेचं आहे. दूसरे ओवर का खेल जारी है मैदान के अंदर. बहुत ही सुंदर बल्लेबाजी, उसी अंदाज में खेलना चाहते थे. बढ़िया गेंदबाजी इस बार. घुटना टेक, तमाशा देख, स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ एक बड़ा शॉट खेलने का प्रयास किया गया था, लेकिन इस बार थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. तो ये बहुत अच्छी गेंद प्रेषित द्वारा. पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी है, तीसरी गेंद पर चौका, तीसरी गेंद पर जो कि चौका है था, चौथी गेंद पर छक्का और उसके बाद में 5वीं गेंद पर बिंदी. इस बार ड्राइव किया बढ़िया तरीके से, मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद, लेकिन गेंद बॉडी के बाहर. 4 रन. ओहो हो, मिड ऑफ पर जो खिलाड़ी उन्होंने गलती की है उसका खामियाजा आपको भुगतना पड़ेगा. It's a beautiful boundary of the last ball and now score moves on 21 per none. Magnificent start by beautiful batting by अतुल धोत्रे. Is looking now very dangerous. मनोज, पहले ओवर का खेल बहुत अच्छा रहा गेंदबाजों के लिए. दूसरे ओवर की कहानी, बल्लेबाजों ने बल्ले बल्ले किया और थोड़ी खराब फील्डिंग भी हुई है. इस ओवर में बहुत ही अच्छी बल्लेबाजी, रन संख्या 21 बगैर किसी नुकसान के. आपण ती गोष्टीची चर्चा करत होतो की मैदानाच्या आतमध्ये महेशने पहिलं षटक अतिशय दर्जेदार टाकलं होतं, पण त्याच्यामध्ये सातत्य ठेवणार का पुढचा गोलंदाज प्रेषित बागडे, तो ठेवू शकला नाही. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, शेवटच्या चेंडूवरती सुद्धा चौकार आला जो मिस स्पीडमुळे आला. आणि या दुसऱ्या षटकामध्ये प्रेषित बागडेला धावा एकूण जर आपण पाहिल्या तर जवळपास त्याला धावा ज्या आलेल्या आहेत 18 धावा, त्याच्यामध्ये त्याला आले ते 3 चौकार आणि 1 षटकार. प्रेषित बागडेला मात्र जो खेळला गेलाय आणि हे सगळ्याच्या सगळे चेंडू खेळणारा खेळाडू आहे, त्याचं नाव अतुल धोत्रे आहे, ज्याने मात्र या षटकात तब्बल 18 धावा बनवल्या. आणि पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकात आपण पाहिले धावसंख्या आहे बिन बाद
21 हवा आहे. बिल्कुल एक अच्छा स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट बल्लेबाजों को मिलता हुआ. अब गेंदबाजी में क्या परिवर्तन होगा देखने वाली बात है, या एक बार फिर प्रमुख गेंदबाजों को लेके आएंगे क्योंकि विकेट की तलाश में रहेंगे. पहले ओवर में 3 रन, दूसरे ओवर में 8 रन आए हैं और अतुल धोत्रे पैसा वसूल बल्लेबाजी मैदान के अंदर करते हुए. महेश शिंदे प्रमुख गेंदबाजी करने के लिए आए हैं. इस बार फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया, लॉन्ग ऑन की तरफ गेंद जाते भी 1 रन जरूर मिलेगा, ये बेहतर है. बाला साहब अगर बात करें तो वो सिंगल ले रहे, दूसरी एंड की तरफ जा रहे हैं. सेंसिबल क्रिकेट इसे कहते हैं. दूसरी तरफ अतुल का बल्ला बोल रहा है तो उनको ज्यादा मौका देना चाहिए. जब कल संदेश पार्टी खेल रहे थे ना, तब जाकर वो गलती हुई थी सामने से, उनको आपने मौका नहीं दिया और उसका खामियाजा आपको भुगतना पड़ा. तो यहां बल्लेबाज बहुत अच्छा कर रहे हैं. महेश शिंदे की अगली गेंद, तीसरे ओवर की दूसरी गेंद. ओ बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल रही है. अगेंस्ट द स्विंग खेलने की कोशिश, लेंथ अच्छी है. 4 मीटर के अंदर, 2 मीटर के अंदर आप गेंदबाजी करें. अभी तो 4 मीटर के अंदर गेंदबाजी. टेस्ट क्रिकेट में ज्यादा बार हमने देखा है कि वो 4 मीटर के अंदर गेंदबाजी होती है. और दूसरी बात, टिप्पा जो है चौथे 5वें स्टंप की तरफ रख रहे हैं, इसके कारण बल्लेबाज के लिए परेशानी. अभी बल्लेबाज गेंद की जो कि पिच तक नहीं पहुंचा. बहुत अच्छी गेंदबाजी, बिंदी गेंद, पहले सिंगल, उसके बाद में बिंदी गेंद है. सामने अतुल जो सेट बल्लेबाज हैं. इस बार सुंदर स्ट्रोक, टाइमिंग में मिसाल, करारा प्रहार, गेंद बॉल के बाहर. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. दर्शनीय स्ट्रोक, आगे वाली गेंद थी, इस गेंद के ऊपर टूट पड़े बल्लेबाज. ये कमाल का स्ट्रोक. एक बार फिर इनका नाम अतुल है और पैसा वसूल बल्लेबाजी कर रहे हैं. अनदर ब्यूटीफुल शॉट फ्रॉम द बेस्ट पर, खराब गेंद पर सही नसीहत. अतुलची मात्र फलंदाजी आता भरलेली आपण पाहायला मिळते. आता इथे मैदानाच्या आतमध्ये अतुलला थांबवणं हे सगळ्यात गरजेचं राहणार आहे. नहीं, ये ज्यादा हो गया, ये ज्यादा हो गया. पहले आप कॉपी बुक स्टाइल में खेल रहे थे, एक बार ऑफ स्टंप के बाहर जाके ऑन साइड की तरफ खेलने का प्रयास कर रहे हैं और गेंदबाज की लाइन टप्पा खाने के बाद वो बाहर की तरफ निकलने वाली है. तो अगेंस्ट द स्विंग खेलना इतना आसान नहीं है. पहले प्रॉपर क्रिकेट आपने खेली. इस बार मेरे हिसाब से महेश शिंदे बल्लेबाज के जो कि 100 से 1 कदम आगे थे. इस बार ये शॉट अच्छा, इसीलिए अब बाला साहब जो है ना, वो दूसरी एंड की तरफ जाते हुए बताते हुए कि भाई जो आपने पहले खेल खेला है वो सही है, इस बार ये गलत शॉट था बल्लेबाज की तरफ से. ये बहुत बढ़िया, स्कोरबोर्ड को चलाना बहुत जोर है. चौका आया था, उसके बाद में बिंदी गेंद, ये सिंगल भी आया, लॉन्ग ऑफ की तरफ गेंद जा रही है और ये अच्छी गेंद थी महेश शिंदे द्वारा. सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है तीसरे ओवर में कुल मिलाकर 27 रन बगैर किसी नुकसान के. पहले विकेट के लिए बहुत ही अच्छी साझेदारी मैदान के अंदर बिल्कुल हो रही है संकेत दादा जाधव पाटिल 11 के लिए, क्योंकि दादा धांगट की तरफ से कप्तान गेंदबाजी कर रहे हैं. महेश शिंदे दूसरा ओवर डालते हुए, टीम का तीसरा ओवर है और एक्सप्रेस वे जो एंड है वहां से गेंदबाजी करते हुए. ऑन साइड पर तगड़ा शॉट, कड़क बल्लेबाजी. एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है, दोनों तरफ बराबर की पिटाई है. मैदान के अंदर कमाल की बल्लेबाजी हो रही है. पहले अतुल और उसके बाद में बाला साहब ये भी कमाल कर रहे हैं. रन संख्या कुल मिलाकर 31 और 3 ओवर की कहानी. सिंहगढ़ रोड प्रीमियर लीग में एक जलपान के लिए खेल रुकने वाला है. मैदान के अंदर जा रहा है पानी. क्या मनोज बदलने वाली है कहानी. 3 ओवर तक बल्लेबाजों ने कमाल कर दिया है. मैग्निफिसेंट बैटिंग. सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो. सारखं होत तिथं मात्र अजून स्पोर्ट होते ते आपल्याला पाहिजे. दूसरी बात, अगर आप गेंदबाजी करने का फैसला कर रहे तो विकेट चाहिए, क्योंकि दोनों बल्लेबाजों ने अच्छा स्टार्ट, खास करके बाला साहब थोड़ा धीमा खेल रहे. एक चौका अभी आया, उससे पहले अतुल ने भी स्टार्ट अच्छा नहीं किया था. वो 3 बिंदी गेंदे और उसके बाद में वो चौके छक्के आए. बिंदी गेंदे खेले लेकिन वो स्ट्राइक रेट बहुत अच्छा है इनका. ही गोष्ट आपण बाळासाहेबांची आवर्जून सांगू शकतो की इथे मैदानाच्या आतमध्ये काय चाललेलं आहे. अतुल धोत्रे जेवढे डॉट बॉल गेले ते सगळेच्या सगळे डॉट बॉल अतुल धोत्रेला गेलेले. बाळासाहेब जरी आपण पाहिले की एक चौकार आत्ता उशीर आले, जरी त्यांच्या बॅटमधून आला असेल, परंतु त्यांना चेंडू कोणी खेळायला आलेत किती 3 चेंडू खेळलेत. त्यातल्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल घ्या, स्ट्राईक अतुलकडे मात्र वारंवार दिली. आणि तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती बाळासाहेब का मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, आघाडीसाठी का उतरलेत हे मात्र दाखवून दिले. आणि बाळासाहेबनी पहिल्या चौकार त्याच्या बॅटमधून सुद्धा येताना पाहायला मिळालं आहे. म्हणजे आता
अतुल धोत्रेबरोबर बाळासाहेब सुद्धा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा. यू आर एब्सोल्युटली राइट. आपने सही कहा कि 3 गेंदों में अगर आप 6 रन बना रहे तो स्ट्राइक रेट बहुत बेहतर है सेंसिबल क्रिकेट के. देखिए पहले जो पड़ाव की बात करें, जो 3 ओवर का पड़ाव था, उसमें बेहतर क्या था मेरे लिए, तो मेरे हिसाब से वो स्क्वायर कट था, खास करके वो पॉइंट और कवर के बीच में शॉट था, वो टेनिस क्रिकेट का. आज के दिन का सुबह के सत्र का अगर किसी ने नाश्ता नहीं किया तो मैंने नाश्ता किया. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, बहुत मजा आया देखने के लिए, क्योंकि टेनिस क्रिकेट में इस तरह के ज्यादा शॉट नहीं होते. तो तारीफ होगी अतुल धोत्रे की, मैग्निफिसेंट बैटिंग कर रहे हैं और मेरे लिए वो बहुत बड़ा पल था. त्या चौकाराने एनर्जी आली, पण इथं क्षेत्ररक्षण करण्याचा संघ जर आपण पाहिला गेला तर योगेशदादा दांगट पाटील हा संघ जर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना या संघाकडून झाली जी काही मिस फील्ड आपण पाहिला ती कदाचित एनर्जीची लेवल थोडीशी कमी करताना पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आलेला प्रेषित बागडे जो चौकार आपण पाहिलेला आहे. बिल्कुल मैदान के अंदर जाएंगे. 3 ओवर की कहानी समाप्त होते हुए पानी की जो गाड़ी है जलपान के लिए वो गई थी, वो भी मैदान के बाहर आई है. After 3 over now 31 for none. That's a magnificent start by अतुल धोत्रे एंड बला साहब. बहुत ही अच्छी क्रिकेट उन्होंने खेली है और फ्लाइंग स्टार्ट दिया है. अब जाकर वो चौथा ओवर बहुत महत्वपूर्ण होगा. दीपक हर बार देखिए अपनी टीम के लिए उजाला लेके आए हैं इस प्रतियोगिता में. अभी उजाले की जरूरत है, दीपक की जरूरत है. खास करके क्रिकेट की परिभाषा जानने वाले लोगों को मैं बताना चाहता हूँ, विकेट चाहिए, क्योंकि विकेट आएगा तो वापस आने का मौका है. नहीं तो ये दोनों बल्लेबाज जो है ना, स्कोर बोर्ड को कम से कम 70-80 के आसपास लेके जा सकते हैं. इतना प्लेटफॉर्म तो इनके लिए बना हुआ है, ज्यादा समय नहीं जाना चाहिए. समोर एक गाडी आहे, बरोबर आंब्याच्या झाडाखाली अल्टो आहे. तर त्याची जी काच आपल्याला बघायला मिळते, तर त्या काचेचा प्रकाश आमच्यापर्यंत पोहोचतोय. तर गाडी मालकांना मी रिक्वेस्ट करेन, आपण ही चांगली स्पर्धा बघताय, आपली गाडी योग्य ठिकाणी पार्क करा प्लीज. अल्टो ज्याचा प्रकाश आमच्यापर्यंत काचेचा पोहोचतो आहे. दीपक गेंदबाजी करने के लिए आए हैं, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, और इस वक्त स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. स्टोक अच्छा, बल्ले के बीचों बीच बॉलर के सर के ऊपर से गेंद बॉडी की तरफ जाते हुए 4 रन. बल्लेबाज अतुल धोत्रे का इंजन गर्म है, गाड़ी चौथे घेर पर है, इसीलिए मेरे हिसाब से बल्लेबाजों की गाड़ी जो है ना, खास करके लोक नेते संकेत दादा जाधव पाटिल 11 की गाड़ी रम पम पम जा रही है. ड्रायव्हर सीट पकडलेली आता, खास करून ड्रायव्हरचीच भूमिका पार पाडतोय हा अतुल. एक जबरदस्त फटकेबाजी करतोय. चौकार षटकारांची होणारी आतिषबाजी अतुलच्या बॅटमधून आपण पाहिलेली. बिल्कुल. अब दीपक का स्वागत चौके के साथ हुआ है. इस बार बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास. लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है. बल्लेबाज को अपने ऑफ स्टंप का पता होना चाहिए और गेंदबाज को अपने फील्डर का इसका पता होना बहुत जरूरी है. फील्डिंग के अनुरूप गेंदबाजी कर रहे हैं. दूसरी तरफ से अतुल की भी तारीफ होनी चाहिए, इसलिए होनी चाहिए कि इन्होंने चौका जड़ा, उसके बाद में सिंगल लिया, स्कोरबोर्ड को चलाने की कोशिश कर रहे हैं. रन संख्या कुल मिलाकर 36 रन. ओवर की बात करें तो चौथे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. दीपक गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक रेंज पर बला साहब 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इस ओवर की बहुत महत्वपूर्ण गेंद है. ब्रॉकल में डालने की कोशिश, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, बल्ले के बीचों बीच तो नहीं आई है, अलॉन्ग द कारपेट मिड विकेट क्षेत्र की तरफ जाती है. जब तक कि मिड विकेट के खिलाड़ी इस गेंद को फील्ड करते थ्रो करते हैं, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. सिंगल के साथ अब स्कोर जा पहुंचा है चौथे ओवर में 37 रन. पहले बल्लेबाजी करते हुए संकेत दादा जाधव 11 की टीम. इस बार उड़ाया आसमान की तरफ, खिलाड़ी है लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. ब्यूटीफुल शॉट, नाइस टाइमिंग, मजा आ रहा है मैदान के अंदर. बल्लेबाज अतुल का बल्ला बोल रहा है और क्या पारी खेल रहे हैं. खासम खास खिलाड़ी है और स्पेशल इनिंग अपनी टीम के लिए खेलते हुए. ये आगे गेंद थी, रडार में थी, पाले में थी, भाप लिया, पहले पढ़ लिया और उसके बाद में जड़ लिया मिड विकेट बॉडी लाइन के बाहर. दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज अतुल की तरफ से. फिलहाल अभी तक अगर देखें तो अच्छी पारी खेलते हुए. इस बार भी ऑन साइड पर खाली जगह पर. वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल. गेंदबाज हो गए फेल, बल्लेबाज अपने टीम के लिए बल्ले बल्ले कर रहे हैं और इसी के साथ 42 पर बल्लेबाजी करते बल्लेबाज अतुल. मनोज जी क्या कहेंगे, इंजन गर्म है, गाड़ी चौथे गियर पर नहीं, अब टॉप गियर पर है. बहुत सुंदर बल्लेबाजी करते हुए, खास करके शॉट सिलेक्शन अच्छा इनका. मला वाटतं आता गाडी त्यांनी मायकल शुमकरची फरारी गाडी घेतली की काय. इतक्या तेज तर्रार, जबरदस्त मात्र फलंदाजी आपण पाहतोय. खूप झटपट धावा बनवण्यात अतुलला अगदी आपण माहीर मानतोय. सुरुवातीच्या पहिल्या षटकात अतुलची कामगिरी जर आपण पाहिलं तर कोणी म्हणणारच नाही अतुल सुरुवातीचा संपूर्ण षटक खेळला असेल आणि तिथे 3च धावा आल्या असतील. पण आता दुसऱ्या षटकापासून जी काही गती वाढली गेली, जो काही आलेख वाढत चाललेला आहे फलंदाजीचा,
त्याच्यामध्ये अतुलची कामगिरी जबरदस्त आहे. बिल्कुल 49 रन बने, उसमें 42 रन अतुल के हैं, तो कंट्रीब्यूशन का पता चलता है क्या सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। और इसका परिणाम क्या है कि योगेश दादा दांगट 11 की टीम के ऊपर दबाव है। ये अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी। देखिए इस लाइन से आपको गेंदबाजी करनी थी, खास करके निरंतरता के साथ, लेकिन इस बार टिप्पा थोड़ा सा ऑफ टप के बाहर रखा। अभी 50 रन पूरे हुए हैं। शानदार बल्लेबाजी लोक नेते संकेत दादा जाधव पाटिल 11 की, और ओवर चौथा प्रगति पर है। चौथे ओवर की अभी भी कुछ गेंदों की बात करें तो गेंदों का खेल 4 ओवर का खेल समाज 24 गेंदों में 50 बने हैं। स्ट्राइक रेट की बात होती है जब 4 ओवर 5 ओवर 6 ओवर के मैच होते हैं, तो अतुल ने एक बहुत ही बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी करते हुए अच्छे स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी की है। फिलहाल अतुल अपने कुल मिलाकर 43 के ऊपर खेल रहे हैं, 20 गेंदों का सामना किया है। 4 ओवर के कहानी के बारे में मनोज जी मैं आपकी राय लेना चाहता हूं। बहुत इंपॉर्टेंट ये मैच है सिंहगढ़ रोड प्रीमियर लीग में, जो बारिश है उसका कुछ असर नहीं है बल्लेबाजों के ऊपर। गोलंदाजांपेक्षा फलंदाजी तर वरचं ठत्र आपल्याला पाहायमध्ये आहेत. कारण महेश शिंदेने जे काही 2 षटकं टाकली, या 2 षटकांचा विचार जर आपण केला तर महेश शिंदेने 2 षटकात फक्त 13 धावा खर्च केल्यात. पण 2 षटकांचा विचार जर आपण केला, प्रेषित बागने 1 षटक टाकलं 18 धावा आल्या, आणि दीपकने आता जे षटक टाकलं त्याच्या गोलंदाजीमध्ये त्याने 19 धावा खर्च केल्यात. म्हणजे महेशने 2 षटकात 13 दिल्यात, तर प्रेषित बागडे आणि दीपकने 2 षटकात 37 धावा दिल्यात. याचा परिणाम खूप भोगावा लागणार आहे. बिल्कुल बारिश के बारे में हम चर्चा कर रहे थे क्या असर होगा। गेंद अच्छी तरह से बल्ले पर आ रहे हैं, अगर शॉट सिलेक्शन आपका अच्छा हो जाए तो रन बन रहे हैं, तो ये अच्छे संकेत है खास करके आने वाले जितने मैचेस है उस मैचेस के लिए। और ग्राउंड स्टाफ की भी सराहना होनी चाहिए, बहुत अच्छा काम किया है। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण सांगूया की तुम्ही ज्याप्रमाणे सांगते की चेंडू बॅटवरती येत आहेत, थोडंसं आपण जर इथून जर अंदाज जर लावला तर लांब पिचिंग जर जेवढे चेंडू केले गेले तेवढे बॅटला निश्चित प्रमाणात आलेले नाहीत. पण ओव्हरपिच चेंडू जेवढे पडलेत, फुलटच चेंडू जेवढे आलेत, शॉर्ट पिच चेंडू बरेचसे दूरवरती जे पडले गेलेत, त्या चेंडूवरती फक्त धावा येताना पाहायला मिळालेले आहेत. बिल्कुल जब एक बार फिर वो 2 मीटर के अंदर गेंदबाजी हुई, वो रडार में हुई है, तो उसका भरपूर फायदा उठाया। आपने सही कहा, अब 5वें ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है, चर्चा यहाँ भी जारी रहेगी। मनोज बेल्लेकर इनकी भी आवाज़ आप सुन रहे हैं। और अब 5वें ओवर का खेल है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज संदीप शेल के गेंदबाजी करेंगे, रोड एंड से गेंदबाजी करेंगे। एक्सपीरियंस कैंपेनर स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो इस वक्त बल्लेबाजी करने के लिए अतुल है। अतुल पैसा वसूल कदमों का इस्तेमाल, मैग्निफिसेंट बैटिंग, नाइस यूज ऑफ द फीट एंड ब्यूटीफुल टाइमिंग, मैग्निफिसेंट बैटिंग बाय अतुल धोत्रे। ही इज लुकिंग नाउ वेरी डेंजरस नाउ। स्कोर मूव्स ऑन 55 रन। क्या साझेदारी है ये। अब रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो 54 रन बने हैं बगैर किसी नुकसान के, और कदमों का इस्तेमाल। अब धीरे धीरे इनको बॉल नहीं फुटबॉल जैसा दिखाई दे रहा है। 47 पर बल्लेबाजी कर रहे हैं, एक बड़े अर्धशतक की तरफ बढ़ते हुए कीर्तिमान की दहलीज पर इस वक्त अतुल धोत्रे। इस बार भी बहुत सुंदर तरीके से गेंद को खेला, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। 1 रन लिया, मिसफील्ड अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। परिणाम देखिए जब साझेदारी इस तरह से बनती है तो बॉडी लैंग्वेज में बदलाव होता है, खास करके फील्डिंग की बात कर रहा हूं मैं। और अभी तक पहले विकेट के लिए 55 रनों की साझेदारी है, जिसमें कि 48 रनों की जबरदस्त इनिंग पेश की अतुल ने। अभी तक फिलहाल वो 49 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 22 गेंदों का खेल और 22 गेंदों में 49 पर बल्लेबाजी करते हुए ये अर्धशतक पूरा हो सकता है। बहुत शानदार बल्लेबाजी, 1 रन मुकम्मल, दूसरे के लिए वापस आ रहे हैं। मैं दर्शकों को विनती कर रहा हूं एक बार फिर तालियां बजनी चाहिए। और बल्ला जो है एक अतुल आपका जो बल्ला है वो थोड़ा आकाश की तरफ लेके आइए, इनके लिए तालियां बजाना बहुत जरूरी। रन बनाने के मौके होते 1000, लेकिन अर्धशतक नहीं आता बार बार। इस मैच में जी जान लगा के अतुल ने बल्लेबाजी की है। स्पेशल क्या था ये जरूर बताऊंगा इस गेंद के बाद। मनोज जी मैं आपकी तरफ भी बिल्कुल आऊंगा। रन संख्या इसी के साथ अगर देखें 58 रन बगैर किसी नुकसान के। पहले विकेट के लिए शानदार साझेदारी संकेत दादा जाधव पाटिल 11 के लिए बल्लेबाजों द्वारा। फुल टॉस गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, और एक बहुत ही इंपॉर्टेंट पारी समाप्त होती हुई। एंड ऑफ द वेरी गुड इनिंग। और फिलहाल ऑन स्क्रीन को आप देख सकते हैं जिस तरह से विकेट गिरा है। ये फुल टॉस गेंद थी, कहीं पर भी खेल सकते थे, लेकिन वो फुल टॉस गेंद का ज्यादा फायदा नहीं उठाए। और ये तोहफा था, उनको कबूल करना था। ज्यादा ऑफ स्टंप के बाहर चले गए थे, टिप्पा ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास किया गया था, लेकिन ये गेंद फुल टॉस थी और बल्ले के बीचों बीच नहीं आई है। तो ये खिलाड़ी जिन्होंने कमाल की पारी खेली है, 24 गेंदों में 51 रनों के एक धुआंधार पारी समाप्त हुई है। एंड ऑफ द वेरी गुड इनिंग। मनोज एक जबरदस्त पारी समाप्त हुई और कमाल का स्टार्ट करके दिया है बल्लेबाजों ने।
आपल्या या सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे ते आदरणीय आमचे उमेशदादा मारणे ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मी आमच्या संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत करतो. त्याबरोबर आमचे सागरदादा दारोडकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सागरदादा आपलंही मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. इस बार भी हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी विकेट कीपर आ रहे हैं. ये तो आसान नहीं है. बहुत दूर स्क्वायर लेग तक जो खिलाड़ी है ना उनका वो काम था. वो अगर भागते तो बिल्कुल अच्छी बात है, लेकिन विकेट कीपर देखिए कहाँ से कहाँ है और जो स्क्वायर लेग का खिलाड़ी वो कहाँ है. तो मेरे हिसाब से ये स्क्वायर लेग का कैच था. बहुत अच्छी गेंदबाजी, अच्छी कमबैक करते हुए गेंदबाज. रन संख्या 5वें ओवर में 60 रन. इस ओवर की कहानी देखिए, चौका, डबल विकेट और उसके बाद में 5वीं गेंद पर डबल आया है. बल्लेबाज की बात करें तो तीसरे नंबर पर रमेश बल्लेबाजी करने के लिए आए हैं. मैदान के अंदर थोड़ी सी गुफ्तगू जारी है बल्लेबाजों के बीच. हमारे साथ गुफ्तगू करने के लिए मनोज बेल्लेकर हैं. मैदान के अंदर अगर देखें तो गेंदबाजी करे संदीप, अच्छी गेंदबाजी संदीप शेलके द्वारा एक चौका आने के बाद. बहुत सुंदर गेंद, टिप्पा ऑफ स्टंप के बाहर और 3 या 2 मीटर के अंदर गेंदबाजी. आखिरी गेंद पर बिंदी है. ओवर की समाप्ति, सफल ओवर समाप्त हुआ और अब 5 ओवर का खेल समाप्त. रन संख्या 60 रन, 1 विकेट के नुकसान पर. मनोज, जो विकेट गिरा है इसका फायदा बिल्कुल गेंदबाज उठाने की कोशिश करेंगे, खास करके योगेश दादा दांगट 11 की टीम, क्योंकि 6 गेंदें बाकी है. बल्लेबाज बहुत सारे अभी भी डगआउट में बाकी है और विकेट ज्यादा नहीं गिरे तो इस ओवर में बड़े शॉट खेलने की कोशिश हो सकती है, लेकिन जो विकेट गिरा है इसका फायदा उठाने का प्रयास गेंदबाज भी करेंगे. एक गोष्ट खूप आवर्जून आपल्याला सांगायची वाटेल की तिसऱ्या षटकातील 14 चेंडू डॉट गेला होता, महेश शिंदेने जो टाकला होता. त्याच्यानंतर तब्बल 13 चेंडू असे आलेत की या 13 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूवरती धावा आल्या. मग त्याच्यामध्ये चौकार आले, षटकार आले, सिंगल आले, डबल आले, त्याच्यानंतर एक विकेट सुद्धा पडली. पण त्याच्यानंतर 14वा चेंडू आपण जो पाहिला आहे ना, म्हणजे 13 चेंडू तर 14वा चेंडू ज्याच्यावरती धावा आली नाही, म्हणजे तिथं चेंडू डॉट जाताना पाहायला मिळाला आहे. मग यावरून अतुलची फलंदाजी बाळासाहेब यांनी जी काही सुरुवात केली होती जबरदस्त होताना पाहायला मिळाली आणि बाळासाहेबांचा पहिला चेंडू डॉट जाताना आपण पाहायला मिळालेला आहे. एक जबरदस्त कामगिरी बाळासाहेब सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत. आणि आता रमेशला जबाबदारी पार पाडायची आहे. शेवटच्या षटकामध्ये त्याच्याकडे जी काय बॅट आहे त्या बॅटने इथं धाव्यांचा पाऊस पाडायचा आहे आणि मैदान ओलेचंब करून टाकायचं. बिल्कुल. एक बार फिर आप क्या देख रहे हैं, यहाँ से जो 6 गेंदे हैं तो अभी रन संख्या कुल मिलाकर 60 है, तो कितने रन बनने चाहिए. एक 60 धावा तर आता झालेल्या आहेत. 70-72 धावा चांगल्या प्रकारची धावसंख्या म्हणते. बिल्कुल. एक बार फिर आएंगे दूसरे पड़ाव में, जब एक बार फिर क्या वो काफ़ी है या नहीं देखने वाली बात है, लेकिन अब कितने रन बनाएंगे बल्लेबाज और कितने बनाने का मौका गेंदबाज देते हैं ये देखना भी बहुत दिलचस्प हो जाएगा. गेंदबाजी में परिवर्तन, प्रेषित को बुलाया गया है जिन्होंने पहले ओवर में 8 रन खर्च किए हैं. एक्सपीरियंस कैंपेनर है और मैदान के अंदर रमेश है. सुंदर स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खिलाड़ी है, इस पर खराब फील्डिंग, कमजोर कोशिश, गेल बॉडी के बाद 4 रन. रमेश जो कल इनका जन्मदिन था आज सेलिब्रेट कर रहे हैं बहुत ही खूबसूरती के साथ और लॉन्ग ऑन बॉडी लाइन की तरफ गेंद को खेलते हुए और थोड़ा मदद लॉन्ग ऑन के खिलाड़ी भी कर रहे हैं. देखिए इस तरह से अकेले गेंदबाज लड़ने वाले नहीं है. मनोज, अगर पहली गेंद पर चौका आया तो पूरा दबाव जो है गेंदबाज के ऊपर जाएगा और खराब फील्डिंग. यहाँ ये चौका नहीं था, वो सिंगल था. अब इस चौके की मदद से रन संख्या 64. ये बढ़िया गेंद, प्रेषित को इस लाइन पर बरकरार रहने की जरूरत है. बहुत अच्छी गेंद थी. काफी ऑफ स्टंप के बाहर जाके शपल के ऑनसाइड की तरफ खेलने का प्रयास किया गया. फिलहाल पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी है, तीसरी गेंद पर क्या कहानी है वो देखना बहुत जरूरी है. योगेश दादा दांगट 11 की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं प्रेषित. उल्टॉस गेंद, ज्यादा फायदा नहीं उठा पाए हैं. काफी ऑफ स्टंप के बाहर जाके खेलने की कोशिश, थोडा लेट हुए हे खेळले की लेग बाय कैशा रामपे की तरफ से होता हुआ. जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. आणि मनोज, क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचे नसतात आणि हा एक मला वाटतं चांगला चेंडू होता बॅट्समनसाठी मोठा फटका खेळण्याकरता, परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. फिलहाल स्कोर की तरफ बढ़ेंगे. कुल मिलाकर रन संख्या 65 रन, 65, लॉस ऑफ 1 विकेट एंड नाउ लास्ट ऑन प्रोग्रेस. प्रेषित 3 गेंदों पर अभी तक इन्होंने 5 रन खर्च किए हैं. और सामने बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज बला साहब अच्छी विकेट कीपिंग, विकेट के पीछे आगे आके खेलने की कोशिश
गेंदबाज लय में, बल्लेबाज भय में, क्योंकि इस वक्त यहाँ सुर और ताल के साथ गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद पर चौका है, वहां उनकी गलती नहीं थी। प्रेषित की गाड़ी पटरी पर आ रही है, स्लॉग ओवर चल रहा है। थोड़ा सा समय मेरे पास है। मनोज, आपने 70 के बारे में चर्चा की, 65 बने हैं, 2 गेंदों का खेल अभी बाकी। आपका दिल क्या कह रहा है? क्या प्रेषित कम बैक करेंगे, वेलकम बैक करेंगे इस मैच में? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय ते प्रेषित जेवढ्या कमी धावा देईल तेवढा आत्मविश्वास क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतो योगेशदादा दांगड पाटील इलेव्हन संघ जो आहे त्या संघाचा आत्मविश्वास वाढणार आहे। जर प्रेषित इथून पुढच्या 2 चेंडूवरती जर जास्त धावा देत असेल तर कॉन्फिडन्स हा संकेतदादा जाधव पाटील इलेव्हन संघाचा वाढणार आहे। आत्मविश्वास जो आहे ना हा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे। एब्सोल्युटली राइट, क्योंकि मोमेंटम की आप बात कर रहे हैं। मोमेंटम जो कि इस वक्त जो है, जो 2 विकेट गिरने के बाद थोड़ा गेंदबाजों की तरफ जा रहा है। 70 के ऊपर या 80 के आसपास का जो स्कोर है ना वो बहुत अच्छा हो जाएगा, खास करके बाद में जब गेंदबाजी करने के लिए गेंदबाजी करने वाली टीम आएगी। तो एक बार फिर वो 65 का आंकड़ा आया है। 2 गेंदें अभी भी बाकी है। नए बल्लेबाज है नागेश, चौथे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। सुंदर, बहुत सुंदर। इस वक्त उंगली खड़ी होती हुई विकेट गुच्छे में गिरते हैं। और प्रेषित के साथ हमने एक चर्चा की थी, खास करके नरेश सर भी वहां थे। इन्होंने कहा था कि मैं गेंदों को पहले मिडल और लेग स्टंप पर गेंदबाजी करता, टप्पा खाने के बाद वो बाहर की तरफ जाती थी। लेकिन जब पुणे की तरफ आता हूं तो वो गेंदों को मैं थोड़ा ऑफ स्टंप के चौथे स्टंप की तरफ रखता हूं, वहां से गेंद को बाहर की तरफ निकालता हूं ताकि बल्लेबाज वहां फंस जाए। तो ये अच्छी लाइन है प्रेषित द्वारा। ये कमबैक है या वेलकम बैक है, ये आने वाला एक जो बहुत इंपॉर्टेंट गेंद है, वो आने वाली एक गेंद बची हुई है वही बताने वाली है। अब जाकर रन संख्या कुल मिलाकर 65 रन है। 3 विकेट के नुकसान पर निर्णायक गेंद शेष, आखिरी गेंद शेष इस पारी की। और मैदान के अंदर प्रेषित की बात करें तो लगातार 2 विकेट मिले हैं, देखने वाली बात है फिलहाल। और देखिए कीर्तिमान के दहलीज पर है इस वक्त प्रेषित। देखिए क्रिकेट का खेल किस तरह से बदलता है। मैदान के अंदर दोनों बल्लेबाज गुफ्तगू कर रहे हैं। एकच वाक्य सांगेल, प्रेषितने प्रेशर हँडल केलंय निश्चित। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कारण खेळ आणि वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही। आता मैदानात तेच घडलेलं आहे। अनिश्चितता जिथे ठासून भरलेली आहे हे क्रिकेट आहे, आपण मैदानामध्ये ते बघतो आहे। फिलहाल प्रेषित ऑन हैट्रिक है, कीर्तिमान के दहलीज पर है। आखिरी गेंद शेष, हवा में गेंद है, पीछे खिलाड़ी है, क्या कैच होगा? हैट्रिक, प्रेषित की हैट्रिक इस की प्रतियोगिता में पहली हैट्रिक है। और जो पहले ओवर में जिन्होंने 8 रन दिए थे, आखिरी ओवर में कमाल की गेंदबाजी की, चौका आने के बाद 3 झटके दिए हैं। तो पहली पारी समाप्त हुई है। पहली पारी में रन संख्या लोक रहते संकेतदादा जाधव पाटिल 11 की 65 है। 66 रनों की जरूरत रहेगी योगेश दादा दांगट 11 को। आएगा मजा सेगड रोड प्रीमियर लीग में, क्योंकि यहां बल्लेबाज करेंगे जबरदस्त पहाड़, गेंदबाज भी रंग भरने के लिए है तैयार। यहां कोई खिलाड़ी नहीं मान रहा है हार। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग। जरूर देखिए संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान प्रेजेंट सिंहगढ़ रोड प्रतिष्ठान प्रीमियर लीग 2021 सीजन 1, क्योंकि ये है क्रिकेट का सबसे बड़ा त्योहार, सबसे बड़ी अच्छी टूर्नामेंट मैदान के अंदर है। पहला पड़ाव हो जाता है खत्म, दूसरे पड़ाव में कितना है दमकम देखेंगे। लेकिन एक बार बल्लेबाजों के बारे में बिल्कुल चर्चा होगी। जिस तरह से आज क्रिकेट हुई है, वो पहली पारी जो बहुत महत्वपूर्ण है वो भी देखेंगे, किस तरह से बल्लेबाजी हुई है। शानदार माहौलियात रहा है। खास करके तारीफ करेंगे अतुल धोत्री की, जिन्होंने अच्छा आगाज करके एक अर्धशतक बनाया। उसके बाद में बला साहब की बात करें, उन्होंने अच्छा उनको सपोर्ट किया, वह साझेदारी बने। उसके बाद में विकेट गिरने का सिलसिला जारी रहा। अब मनोज 66 की जरूरत है। इस टोटल को आप किस तरह से देख रहे हैं? या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली। प्रेषित बागडेने मात्र ही विकेट हॅट्रिक जी घेतलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, इथं आपण एक गोष्ट आवर्जून सांगू शकतो की 70-75 पर्यंत संघ पोहोचणं गरजेचं होतं, कारण 5 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा झाल्या होत्या। स्लॉग ओव्हरमध्ये 10-12 धावा येणं गरजेचं होतं, पण या षटकात प्रेषित फक्त एक चौकार होता 20 फील्डमुळे, तेवढाच फक्त एक चौकार आला। त्यानंतर एक लेग बायचवर पण एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली। आणि शेवटच्या 3 चेंडूवरती 3 विकेट घेणारा प्रेषित बागडे या स्पर्धेतला दुसरा गोलंदाज ठरला, त्यांनी विकेट घेतली। याच्या अगोदर मला वाटतं अज्जू पटेलने 2 षटकात 17 धावा 5 विकेट घेणारा अज्जू पटेल जो आहे, एक बेस्ट स्पेल म्हणावं लागेल अज्जू पटेलचा।
ज्या अज्जुल पटेलच्या नावावरती ह्या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक आहे. बिल्कुल आज के दिन की ये पहली हैट्रिक है, टूर्नामेंट की ये दूसरी हैट्रिक है और 5 विकेट का हॉल वो बहुत महत्वपूर्ण होता है, जो मेरे हिसाब से एक अर्धशतक के बराबर होता है. तो अच्युत ने ये भी कीर्तिमान को पूरा किया, बहुत मजा आएगा. दूसरी इनिंग इंटरेस्टिंग है, इसके बारे में चर्चा होगी. उससे पहले मैं जागड़े प्रतिष्ठान और संभाजीराजे गोसावी टीम को विनती कर रहा हूँ, अनुरोध कर रहा हूँ कि आप अगले मैच के लिए तैयार रहे, टॉस के लिए खास करके. तो एक इंटरेस्टिंग पड़ाव की तरफ हम जा रहे हैं और संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान प्रेजेंट सिंहगढ़ रोड प्रीमियर लीग 2021 जीतने के लिए हम लोग है तैयार और इस मंच पर धमाका होगा बार बार. इसीलिए दोस्तों देखनी चाहिए यह दूसरी इनिंग, दूसरा पड़ाव. पहली पारी यहाँ हो जाती है खत्म, देखते हैं दूसरे पारी में कितना है दमकम. ये बताने के लिए एक बार फिर हमारे साथ मनोज बेल्लेकर जुड़ने वाले हैं. जागड़े प्रतिष्ठान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ, संभाजीराजे गोसावी टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ. चलिए टॉस वॉस की तरफ आपकी टॉस की बारी भी आई है. जागड़े प्रतिष्ठान आणि संभाजीराजे गोसावी संघाच्या अशोक गायकवाड आणि संतोष हे दोन्ही कॅप्टन आहेत. त्यांना विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, जिथे टॉस केला जाईल आणि आमचे परममित्र अर्थात टेरी जगतातला एक मोठा गोड आवाज, अलंकारिक भाषेचा एक जबरदस्त आवाज अर्थात नरेश ढोमे या ठिकाणी जॉईन होत आहेत. तर एक थोडीशी चर्चा असेल अर्थात या स्पर्धेच्या निमित्तानं सुरू असलेल्या सामन्यावरती. योगेश दादा दांगट 11 आणि लोकनेते संकेतदादा जाधव पाटील 11च्या दरम्यान सुरू होती लढत आहे आणि दुसऱ्या लढती करता देखील आता जागडे प्रतिष्ठान सज्ज असेल. संभाजीराजे गोसावी संघाचा कॅप्टन देखील. चला प्लीज टॉससाठी यायचे. हॅलो अशोक आणि संतोष हे दोन्ही कॅप्टन. हॅलो हॅलो ठीक हेलो ठीक. मनोज हमारे पास थोड़ा सा समय है क्योंकि दोनों कप्तान वहाँ ज्वाइन हो रहे हैं. हेलो संभाजीराजे गोसावी टीम के कप्तान की बात करें वो भी रेडी है. जागड़े प्रतिष्ठान के कप्तान आपको भी एक बार फिर वहाँ जाना है. तो चलिए दादा गायकवाड चला. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी असेल. पहिला चेंडू टाकण्याच्या तो इथे येणं फार गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल. संयोजन समितीनं खूप चांगल्या प्रकारे डिसिप्लिनच्या माध्यमातून स्पर्धा इथपर्यंत आणलेली आहे. अतिशय सक्सेसफुल अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अशोकजी चलिए अशोक. रोहन करंजकर यांना आपण थोड्याच वेळात ऑनस्क्रीन देखील बघणार आहोत. तिथे आता मनोज देखील आहेत, मनोज मांजरे. संतोष आणि अशोक हे दोन्ही कॅप्टन देखील असतील. आणि आता सामन्याकडे जाऊया. तिथे खूप चांगलं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, पाहायला विसरू नका. मॅचचा दुसरा पडाव ज्यावेळेला मॅच सुरू होईल त्यावेळेस मनोज बेल्लेकर यांचा गोड तुमच्यापर्यंत पोहोचतोय. थँक्यू प्रशांत सर. आपण सेमीफायनलच्या पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीकडे जातोय. मी टॉस करण्यासाठी आपल्या मंचावरील प्रमुख अतिथी सन्माननीय अभिजितदादा कदम यांना विनंती करतो, आपण टॉस बॉक्समध्ये या. पहिला सेमीफायनलचा सामना होणार आहे तो दादा गायकवाड संघनायक अर्थात जागडे प्रतिष्ठान विरुद्ध संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान. या मॅच मध्ये एक जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. दोन्ही संघांचा परफॉर्मन्स अगदी सुरेख राहिलेला आहे. विशेष करून निर्भेळ यश या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे. जागडे प्रतिष्ठानचे संघनायक दादा गायकवाड यांच्या माध्यमातून, तर दुसऱ्या बाजूला संतोष पवार आहेत जे संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे संघनायक आहेत. आपल्या समवेत अतिथी अभिजितदादा कदम उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. सलग 4 सामने जिंकत उपांत्य फेरीमध्ये जागडे प्रतिष्ठान तर एकच सामना गमावलाय, पण निश्चित प्रकारे आपल्या खेळानं प्रेक्षकांची मन जिंकली. संतोषराव पवार अर्थात संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान. टॉस होतो, हेड इज कॉल्ड, टेल इट इज. सामना टॉस जिंकलाय तो दादा गायकवाड यांनी. निश्चित प्रकारे दादांकडे एकच प्रश्न फक्त असणार आहे. दादा गायकवाड, निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करतोय आम्ही. 4 सामने जिंकले तुम्ही या स्पर्धेमध्ये, तरी विचारतो अडचणी काय आल्या? एकच अडचण आहे, संतोष पवार. वा, संतोष पवार आपल्या समवेत आहेत. खरं तर या स्पर्धेमध्ये तुमचा खेळ देखील दर्जेदार होतो. विशेषतः सगळी टीम स्पिरिट खेळते. या पाठीमागे कोणाची प्रेरणा आहे?
ॲक्च्युली आमचे संघ मालक केतन दादा गोसावी हे खूप शांत स्वभावाचे आहेत आणि त्यांनी आमच्या टीमला पूर्ण फ्रीडम दिलेला आहे की तुम्हाला पाहिजे तसा खेळ करा, तुम्ही एक गेम एन्जॉय करा. त्याचा हार जीत हा गेमचा एक पार्ट आहे, तो ती तर होतच राहणार. फक्त तुम्ही तुमचं 100% योगदान द्या. आणि आमच्या टीमला पण मी हेच सांगितलं आहे की प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून खेळ केला तर आपण 100% जिंकणारच. निश्चित शुभेच्छा असतील तुमच्या संघाला देखील. सन्मान्य अभिजितदादा कदम यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. रोहनदादा करंजकर यांचे आभार आणि दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस बॉक्समधून आपण पाहिलं, टॉस जिंकला जागडे प्रतिष्ठाननं, जे घेतलं क्षेत्ररक्षण, तर फलंदाजीसाठी संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानला केलं निमंत्रित. चला इथे एक समालोचन कक्षामध्ये लीडिंग कॉमेंटेटर असतील मनोज बेल्लेकर, जुन्नर भूषण आणि त्यांच्या समेत त्यांना साथ देण्यासाठी विरार वसईचा हिंदीमधला एक दमदार आवाज, मूर्ती लहान कीर्ती महान, प्रशांत आदवडे सर. धन्यवाद. धन्यवाद नरेश सर. आपण पाहिलं या नंतरच्या सामन्याचा टॉस नरेश सरांच्या सुंदर अशा वाणीतून या ठिकाणी संपन्न झालेला आहे. इथं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 65 धावा पहिल्या डावात अगदी संपूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. 66 धावसंख्येचा पाठलाग करताना आघाडीची जोडी सिद्धेश भाटे आणि महेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या 5 चेंडूमध्ये 10 धावा फलकावरती अद्यापर्यंत पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. गोलंदाजीवरती गोलंदाज आहे प्रवीण आहे आणि आता स्ट्राईकला प्रतिदा सिद्धेश या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले आहे. ज्यांनी षटकाराने खातं खोललंय, या डावाची सुरुवात षटकाराने होताना आपल्याला जे पाहायला मिळालेली आहे. प्रवीण टू सिद्धेश. इथे मात्र चेंडू हवेत आणि काय घडलंय पहा, सुरेख प्रकारचा झेल झालाय, आतुलित झेल घेताना पाहायला मिळेल आणि पहिला फलंदाज सिद्धेशच्या रूपाने बाद होताना पाहायला मिळतोय आणि जबरदस्त धक्का या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तो योगेश दादा दांगट पाटील 11 या संघाला पहली विकेट या ठिकाणी पड़ताना आपल्याला पाहायला मिळते. बिल्कुल पहले विकेट के तलाश पे थे. शुरुआत सिद्धेश ने अच्छी की थी. अगर आप 3 गेंदों में 8 रन बनाए वो छक्के के साथ इरादे स्पष्ट थे. एक बार फिर हमला करने का प्रयास, शिकार बन के वापस चले गए हैं. अब ये खास करके जो प्रवीण ने विकेट लिया है ना, इसका जो फायदा टीम को मिलेगा, आने वाले समय में दबाव भी बनेगा. तो यहाँ से महेश के साथ जो नए बल्लेबाज आएंगे, मनोज मुझे लग रहा है कि वो साझेदारी बनाने की कोशिश करेंगे, थोड़ा सा समय लेंगे और मैच को बनाने का प्रयास हो सकता है. प्रेषित बागडे आलाय, नवीन अगदी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता जे काय करायचं ना, या दोन फलंदाजांना करायचे म्हणजे महेश शिंदे आणि प्रेषित बागडे या दोघांपैकी एक जरी फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत टिकला गेला तर कदाचित ह्या धावसंख्या आरामशीर पूर्ण केल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर हे दोन्ही फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये टिकले गेले तर कदाचित असं आपण एक गोष्ट सांगू शकतो, कदाचित की हा सामना लवकर सुद्धा संपू शकतो. ती गट्स या दोन्ही फलंदाजांमध्ये आहेत. पण काल आपण पाहिले की संध्यासारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना सुद्धा सामना गमावा लागलेला आहे. त्यामुळे हे क्रिकेट आहे, इथं आपण लगेच बाकीत करणं कदाचित चुकीचं ठरणार आहे. बिल्कुल, इसका मतलब है कि मनोज दोनों तरफ से अच्छी क्रिकेट होनी चाहिए और प्रेषित के पीछे वो ऑलराउंडर का स्टिकर है, वो एक बार फिर उनको निरंतरता के साथ बताना होगा मैं अभी भी दमखम रख सकता हूँ, बहुत अच्छी क्रिकेट खेल सकता हूँ. शुरुआत बहुत अच्छी होती हुई गेंदबाजों के लिए. रमेश बिरगणे गोलंदाजी मार्क होती या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि रमेशचा पुढचा चेंडू आहे. इथे मात्र काय घडलंय, रिवर्सचा प्रयत्न केला गेला, परफेक्ट यार्क आणि महेश शिंदेच्या रूपाने धक्का क्रमांक दुसरा, जो होना चाहिए था वो फील्डिंग टीम के साथ अच्छी तरह हो गया. बिल्कुल, बहुत ही अच्छी क्रिकेट, अच्छी गेंदबाजी. मैंने पहले कहा था एक विकेट गिरा है, इसका दबाव आएगा, लेकिन महेश का ये शॉट बहुत खराब था. और कहते हैं ना कि कट्टाप्पा ने बाहुबली को क्यों मारा, उसी तरह से आपने इस तरह का शॉट क्यों खेला, और वो भी रिवर्स स्वीप, और इतना 10 का स्टार्ट था, विकेट भी गिरा था, तो आप स्कोरबोर्ड को चलाते, थोड़ा वक्त लेते और उसके बाद में वो बड़े शॉट खेलते. तो वो बहुत बड़ा गलत शॉट था. सुंदर गेंदबाजी रमेश द्वारा. म्हणजे आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये असणारा रमेश खूप मोठं जबरदस्त कामगिरी मात्र करताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. एक जण इथं थांबा बरं का प्रेम दादा, नाही तर पॅनल्टी बसली तर परत तुम्ही म्हणू नका का पॅनल्टी बसली म्हणून.
कंपल्सरी आपला त्यांचा ऑपोजिटचा 12वा प्लेअर इथे कंपल्सरी बसलेला आहे. तुम्ही इथं प्रेमदादा बसा. नाही नाही जाऊ नका. सचिन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही फलंदाज नवीन असणार आहे, प्रेषित पण आणि सचिन पण. सचिन स्ट्राईकला असेल, प्रेषित नॉन स्ट्राईकच्या बाजूला असणार आहे. आणि जिंकण्यासाठी 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथे पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट आली. 2 विकेट लागोपाठच्या पडल्यात. त्यामुळे आता योगेश दादा दांगट पाटील 11 संघ 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना किती मोठा प्रयत्न करत आपल्याला पाहिजे. गोलंदाज रमेश परत आता तयार असणारे रमेश बिरगणे, स्ट्राईकला सचिन, नॉन स्ट्राईकच्या बाजूला प्रेषित पाकडे. इथे मात्र डान्सिंग डाउन द विकेट. सचिनच्या बॅटमधून चेंडू पोहोचला, खिलाडी के मस्तक पे दस्तक और हे 6 रन षटकाराने या दरम्यान सचिनने खातं खोललं गेले. यावरून मला असं वाटतं की प्रशांत सर, सचिन हा घरूनच सेट होऊन आले की काय, अशा प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय. निश्चित हा रिप्ले बघा, अतिशय सुंदर होता ज्या पद्धतीने खेळलाय. घ्यावी एखादी ताण काळजात रिताबी कट्यार आणि मनोमनी सचिन तेंडुलकर होऊन ठोकाबात उत्तुंग षटकार. सचिनच्या बॅटमधनं अफलातून फटका आलाय. सुंदर फलंदाजी आणि फटफुटवर कॉपीबुक स्टाईल में बल्लेबाजी कर रहे. रमेश वरती आक्रमण आहे. परत फुलटॉस चेंडू, परंतु इथे पंचाक ढलकसं अपील आता म्हणजे केलं जाते. चेंडू फाईन लेगला जो खेळलाय आणि दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल आली, लेग बाय चिरोपणे. अवंतर धावसंख्येत वाढेल, संघाच्या खात्यामध्ये वाढ होईल आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 17 धावा 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता महेश बाद झालाय, सिद्धेश बाद झालाय. प्रेषित आणि सचिनवरती असणारी जबाबदारी ठिकाणी मात्र त्यांना पार पाडायची आहे. मनोज, क्रिकेट डोंट थ्रो योर विकेट. विकेट नहीं खोना है. विकेट खोएंगे तो एक बार फिर वो दबाव आपके ऊपर ही आने वाला है. सुंदर गेंदबाजी रमेश द्वारा हो रही थी, उसी बीच एक सचिन का अच्छा शॉट, वो छक्का आने के बाद उसके बाद में एक अच्छी गेंद आई है. तो रमेश भी कमबैक करना जानते हैं, मजा आएगा. अब स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करो तो प्रेषित रहेंगे. ये बहुत ही मंजे हुए खिलाड़ी हैं. 40 प्लसचा खेळाडू आहे, पण सचिन सुद्धा तितक्या ताकदीने त्याची देहेष्टी पाहिली तर खूप जबरदस्त निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहिल्यामध्ये क्षेत्ररक्षक चिन्हवरती आलाय. तिथे एक सिंगल मिळेल, क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एका धावसंख्येने यात म्हणजे खातं खोललं गेलं ते प्रेषित बागडेचं आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 18 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 2 गाड्यांच्या मोलमध्ये 18 धावा आहेत. 66 धावसंख्येचा पाठलाग आहे. रखरखत होऊ नये म्हणजे आत्ताच जर हिट जर आपण पाहिली तर खूप मोठी हिट आपल्याला निश्चितप्रमाणे जाणवते. आणि सर्वाधिक जास्त हिट कधी असते, आपण जर नेहमी हा प्रश्न सायन्सच्या पुस्तकामध्ये आपण वाचले, त्याचा थोडासा अभ्यास केलेला आहे. आत्ता पृथ्वीजवळ आलेला हा सूर्य हा ऑक्टोबर महिन्यात जवळ जास्त पाहायला मिळतो आणि इथे निश्चितच ऑक्टोबर हिट ही खूप भयानक असते. इथे मात्र चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे झेल. सचिनला परतावं लागेल. धक्का क्रमांक 3, 3 बाद. धापरा का धावसंख्या 18 धावा. मनोज देखिए, ये शॉट अगर बल्लेबाज का देखे तो पहले फ्रंट फुट पर शॉट खेला तो वो छक्का था लॉन्गर के ऊपर से. अभी फिलहाल ये जो शॉट इन्होंने खेला ना, वो खड़े खड़े खेलने का प्रयास किया गया. उसके कारण बल्ले के ऊपर अच्छी तरह से गेंद नहीं चढ़ी. लॉन्ग ऑफ की तरफ जानी चाहिए थी, वो कवर की तरफ चली गई. वहां परेशानी हुई है. मनोज, जब आप खड़े खड़े खेलते हैं ना तो गेंद के पीछ तक नहीं होते. गेंद के पीछ तक नहीं है तो बल्ला भी थोड़ा सा घुमा और एक बार फिर ये गेंद भी खेल भी घूमने वाला है. जिस तरह से मुकाबला चल रहा है, मला वाटतं जी काही फटका खेळण्याची पद्धत जी होती, मला सचिनने चेंडू परफेक्ट बॅटवरती मिळत घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु तिथं काय घडलं गेलं, कदाचित ना ताकद कमी लागली, मिसटाईम हा फटका पाहायला मिळाला. उंची खूप मिळाली चेंडूला, म्हणजे कव्हरच्या खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण काय घडलं, उंची खूप मिळाली आणि कव्हरच्या क्षेत्ररक्षक आता चेंडू जाऊन विसावला. धक्का क्रमांक 3 बसला जाईल. इथे योगेश दादा दांगट पाटील 11 या संघाला आणि धापारका धावसंख्या आहे त्या 18 धावात. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पॉवर प्ले मध्ये बाद झालेले 3 फलंदाज संघात अडचणात येणार का ते मात्र आपल्याला पाहिजे. रमेश जबरदस्त कामगिरी दरम्यान करताना आपल्याला जो पाहायला मिळतो. परत एकदा रमेश तयार आहे. स्ट्राईकच्या बाजूला प्रेषित बागडे आणि नॉट्रॅकच्या बाजूला नवीन फलंदाज रोहित आहे. आपल्याला पाहिजे आता रोहित जरी असेल तो हिट कशा प्रकारे करतोय ते आपल्याला पाहिजे. रमेश टू प्रेषित 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतोय रमेश. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिळवला घेतोय. लॉंग ऑफचा मिडऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जाताना पाहायला मिळतोय. आणि पंचाकडे अपील आणि इथे नॉट आउटचा इशारा निश्चितप्रमाणे या दरम्यान आधी
आपल्याला जो पाहायला मिळतोय त्यांचं निश्चितप्रमाणे कळवतात की फलंदाजी तर मात्र सुरक्षित असणार आहे. रमेश मुनगडकरांचा प्रयत्न त्याच्याकडून केला गेला होता. दोन्ही पंचांना मी धन्यवाद दिले. एक जबरदस्त कामगिरी आमचे बालाजी सर आणि सप्तर्षी सर निश्चितप्रमाणे करताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. रमेश तयार आहे. रमेश टू प्रेषित. इथे मात्र बिघीड केलाय. चेंडू पोचला जाईल लॉंगनला. तिथे झेल होणार का? परंतु शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय परंतु चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉल 4 रन. चौकार है. मच नीडेड बॉडी फॉर द बैटिंग सर. ये चौका आना बहुत जरूरी था. प्रेशर बन रहा था बल्लेबाजों के ऊपर लेकिन प्रेषित प्रेशर नहीं लेते, प्रेशर बनाते हुए विपक्षी टीम के ऊपर. तो इनका विकेट पर खड़े रहना बहुत जरूरी है. दूसरी तरफ से रोहित आए हैं, वो अगर सेंसिबल क्रिकेट खेलेंगे तो मजा आएगा. तो मनोज ये चौका बहुत जरूरी था मोमेंटम बनाने के लिए. चौका म्हणण्यापेक्षा इथे झेल सुटला असं मध्ये हरकत नाही कारण क्षेत्ररक्षक अगदी झटपट चेंडूपर्यंत पोहोचला नाही. मिडांचा क्षेत्ररक्षकाने एक तयारी ठेवायची असते की लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकाची जबाबदारी त्याला पार पाडायची असते कारण पॉवर प्लेचा निर्णय आहे. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये दोनच क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर असतात आणि या सर्कलच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण सर्कलवरती असणाऱ्या क्षेत्ररक्षकांना मात्र जबाबदारी पार पाडायची असते. एक चांगला तंदुरुस्त खेळाडू त्या ठिकाणी जर असता कारण जिथं आपण पाहिलं तर बरेचसे खेळाडू ज्येष्ठ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळतात त्यामुळे एक तंदुरुस्त खेळाडू तिथपर्यंत असता तर कदाचित चेंडूपर्यंत पोहोचला असता. झेल घेण्याचं तंत्र थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं आणि इथे आपण पाहतोय की कदाचित तो झेल झाला असता तर प्रेशर वाढला असता. झेल झाला नाही प्लस चौकार आला. धापलक वाढला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा संख्या 22 धावा. 11च्या सरासरीने धापलक बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे सातत्य राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आता या षटकात 12 धावा आल्यात त्याच्यामध्ये एक षटकार आला एक चौकार आला पण महत्त्वाचे असणारे 2 फलंदाज या षटकात बाद होताना पाहायला मिळाले. सचिन सारखा फलंदाज बाद झालाय. महेश शिंदे सारखा फलंदाज या षटकामध्ये रमेशला बाद करण्यात यश आलं आणि आता राहिलेल्या 24 चेंडूमध्ये 44 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. आता गोलंदाज कोण असणार आहे? बिल्कुल गेंदबाजी में जो परिवर्तन करना है वो बहुत महत्वपूर्ण रहेगा क्योंकि विकेट की तरफ जाएंगे तो अपने को प्रेशर बन रहा है. क्या वो एक अपने अच्छे गेंदबाज को बचा के रखने का प्रयास करेंगे या एक बार फिर वो प्रमुख गेंदबाज उनको लेके आएंगे, वो देखने वाली बात है. प्रेषित बहुत अच्छी पारी खेल रहे हैं उसमें कोई संदेह नहीं है मनोज, लेकिन रोहित को भी उतना अच्छा साथ निभाना होगा तब जाकर वो साझेदारी बनेगी और मैच में मजा आएगा. आदरणीय भैया झगडे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी भैया झगडे साहेबांचंही आमच्या संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या वतीने या सिंहगड रोड प्रीमियर लीगमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. गोलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू डाव्या एसटीच्या अगदी बाहेर असणारे व्हाईट बॉलचा इशारा आहे. गोलंदाज म्हणजे गोलंदाज इथं जर आपण पाहिलं तर तो आलेला आहे शेखर आणि शेखरचा पहिला चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर आहे. वाईड आहे. थोडंसं प्रेशर निश्चितप्रमाणे गोलंदाजावरती पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती पडताना आपल्याला पाहायला मिळते. थोडासा गोलंदाज भरकटलाय. फाईन लेगला परत एकदा चेंडू खेळून करायचा प्रयत्न. लागोपाठचा दुसरा चेंडू हा खराब आलेला पाहायला मिळेल. प्रेशर हँडल करावा लागेल गोलंदाज शेखरला. धाबलकाची धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे 24 धावा आहेत. 66 धावसंख्येचा पाठलाग करत असतात. कामगिरी खूप मोठी करावी लागेल. नॉकआउट फेरी आहे इथं. कालचा राहिला समजा आज पूर्ण आपण करतोय. इथं जिंकलात तर तुम्ही सेमीफायनल आहेत, पराभूत झालात तर या स्पर्धेच्या बाहेर मात्र जावं लागणार आहे. हा चेंडू अतिशय सुरेख असेल समजू शकत नाहीये. फलंदाज स्ट्राईकला असणारा रोहितला अजून एक हात खोलायचं बाकी आहे. शेखरचा चेंडू डॉट जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि विशेष म्हणजे काय आता हा पहिला चेंडू आहे जो डॉट आलेला आहे, जो बॅटवरती आला नाही. चेंडू डॉट असलेला आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र आपण पाहतोय खूप दूरवरून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. योगेशदादा दांगट पाटील 11 संघ जाऊन जे पोहोचलेला आहे तो आता 25 या धावसंख्येवरती षटक क्रमांक 3 चालू असताना शेखर याच्या रूपाने 65 धावा सुरुवातीला बनवल्या. 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. प्रेषित बागडे मात्र स्ट्राईकला असणारे ज्याच्या बॅटमधून याच्या अगोदर एक चौकार आपण पाहिलेला आहे ज्याला एक जीवदान सुद्धा मिळालेला आहे. जीवदानाचा कशा प्रकारे फायदा प्रेषित घेणार ते सुद्धा आपल्याला पाहिजे. रोहित 1 धावसंख्या बनवत नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. 5 वरती प्रेषित बागडे आणि टोटली स्कोर हा 25 धावा आहेत. 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही बनवायचे 41 आणि चेंडू जर पाहिले तर अजूनही बाकी असणार आहेत ते 22. या दरम्यान खूप दूरवरून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू काय बॅटवरती नाही. यावेळी चेंडूला उसळी पाहायला मिळाली. कमबॅक करतोय गोलंदाज. इथे शेखर धापलक स्थिर. धापलका धावसंख्या 25 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अचूक टप्प्याचा मारा यावेळेस अगदी शेखरचा पाहायला मिळाला. सिंहगड रोड प्रीमियर लीगचा असणार मात्र अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. शेवटचा दिवस आहे.
नॉकआउट राऊंडचा असणारा हा शेवटचा सामना आहे. याच्यानंतर सेमीफायनलच्या सामन्याला ओपन ते फ्रीला जी सुरुवात होणार आहे. परफेक्ट यॉर्क या दरम्यान आपण पाहतोय धावबाची संधी इथे मात्र प्रेषित वाचलाय. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथे डायरेक्ट हिट फलंदाज बाद. शेखरच्या रूपाने धक्का क्रमांक बसला जाईल तो आता चौथा. 4 बाद, धापलका धावसंख्या 26 धावा आहेत. आणि इथे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अतुलचं अतिशय जबरदस्त होताना पाहायला मिळालं. अतुल धोत्रेचं ज्याची फलंदाजी आपण पाहिली, अर्धशतक त्यांनी पूर्ण केलं. त्याच्या अगोदर आपण पाहिले ज्या सिद्धेशने षटकाराने खातं खोललं होतं त्या सिद्धेचा झेल सुद्धा अतुलनेच घेतला आणि आता सुद्धा शेखरला बाद करण्यात अतुललाच यश आलेलं आहे. म्हणजे आज मला असं वाटतंय अतुल जिथं लात मारीन तिथं पाणी काढील अशा प्रकारची परिस्थिती आहे. नवीन फलंदाज आशिष मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहिजे आशिष काय करमत करणार आहे आपल्या संघासाठी. खरं तशी किशोरदादा गोसावी आणि संभाजीराजा गोसावी यांच्या स्मरणात असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे सिंहगड रोड प्रीमियर लीग. ज्याचे आयोजक जर आपण पाहिले तर संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आहे. त्याचे संस्थापक आहेत आमचे आदरणीय तुषारदादा संभाजीराजे गोसावी आणि अध्यक्ष आमचे केतनदादा संभाजीराजे गोसावी आणि असणारा खूप सारा मित्रपरिवार आहे. आमचे रोहन, समीर, सोमनाथ, निलेश, किसन, महेंद्र, महेश, ओमकार, मनोज, अमर ही खूप सारी मात्र मंडळी या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी दिवस रात्र आतोनातपणे झटणारी माणसं निश्चित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने आपल्या पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 27 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं चालू असताना आता नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आशिष आलाय तो कशा प्रकारची कामगिरी करतो आपल्याला पाहायचं आहे. तिसरं षटक चालू आहे. शेखर गोलंदाजी मार्गावरती आहे. जबाबदारी आता प्रेषितला आणि जबाबदारी इथे आशिषला पार पाडावी लागणार आहे. प्रेषित आणि आशिष या दरम्यान मात्र आशिषच्या बॅटमधून चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या बाहेर. खणखणी षटकार चेहरा. शानदार स्ट्रोक, बहुत ही सुंदर तरीके से बल्ले के बीचों बीच खेलते हुए और टाइमिंग बढ़िया. एफर्ट अच्छा था बॉडी लाइन पर आप देख सकते हैं, लेकिन ये कमाल का स्ट्रोक बल्लेबाज द्वारा. गेंद थोड़ी आगे थी, रडार में थी, बल्ले के बीचों बीच थोड़ा आड़े बल्ले से जरूर खेले, लेकिन मिड विकेट पर जो खिलाड़ी है ना वो थोड़ा मैदान के बाहर, मतलब जो थोड़ा स्ट्रगल करते हुए आपने देखा. तो सुंदर, बहुत ही सुंदर स्ट्रोक. अब जाकर मजा आएगा. ये 3 ओवर की कहानी है. रन संख्या 33 है. मैच बना हुआ है, मतलब ये मैच बना हुआ इसलिए है क्योंकि आधा लक्ष्य तय किया, आधा ना बाकी है. एक बार फिर इस मैच में मजा इसलिए आएगा क्योंकि प्रेशर झेलने के लिए प्रेषित मैदान के अंदर है और आतिश ने अच्छा स्टार्ट किया है. विशेष म्हणजे काय 3 फलंदाज असे आहेत, सिद्धेश, त्याच्यानंतर असणारा सचिन जे बाद झालेले आहेत आणि आताचा आशिष. या तीनही फलंदाजाने षटकाराने आपलं खातं खोललेलं आहे. ही अतिशय जमेची बाब आहे. अतिशय महत्त्वाची असणारी मात्र बाब आपल्याला जे म्हणावे लागेल. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू 33 झाल्यात आणि राहिलेल्या 18 चेंडूमध्ये अजूनही 33 धावा ज्या बनवायच्या आहेत. इथे मात्र सामना रोमांचक स्थितीत गेलेला आपल्याला जो पाहायला मिळतोय. आणि या सामन्याचबरोबर याच्यानंतरचा मात्र जो काही सामना आपल्याला जो पाहायचा आहे तो सामना जागडे प्रतिष्ठान विरुद्ध संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान यांच्यामध्ये जो काही सामना होणार आहे. जागडे प्रतिष्ठान संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघाला प्रथमतः फलंदाजी असणार आहे. त्याही सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बिल्कुल. अभी जो मुकाबला चल रहा है योगेश दादा दागट और लोक रहते संकेत दादा जादव पाटिल 11 के बीच, वहाँ 66 की ज़रूरत है. 18 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और जीतने के लिए 33 रनों की ज़रूरत है. तो हमारी ज़िंदगी वीडियो गेम जैसी है, होती है. मतलब हम एक लेवल को पार करते तो दूसरा लेवल बहुत कठिन हो जाता है. अब बल्लेबाजों के लिए समस्या, इस लेवल में समस्या क्या, वो 4 विकेट. अगर हमारी गाड़ी दूर तक जानी चाहिए तो पेट्रोल ज़्यादा होना चाहिए. जितना ज़्यादा पेट्रोल उतनी गाड़ी लंबी जाती है. अब इनके लिए वो रिकग्नाइज 4 बल्लेबाज जो है इन्होंने खोए हैं, सबसे बड़ी परेशानी है. और बल्लेबाज आशीष ने अच्छा स्टार्ट किया है. प्रेषित मैदान के अंदर है, वो बहुत अच्छी पारी खेल रहे हैं. साझेदारी की ज़रूरत है. मुझे लग रहा है एक ही मंत्र होना चाहिए बल्लेबाजों के लिए, क्रिकेट, डोंट थ्रो योर विकेट. विकेट जा सकते हैं लेकिन विकेट को थ्रो करना नहीं है, तब जाकर मजा आएगा. मैदान के अंदर सिंहगढ़ रोड प्रीमियर लीग में चला गया था पानी कि आने वाले 3 ओवर में 18 गेंदों में बदलने वाली है कहानी. एक बार फिर मनोज, क्या लग रहा है, ये कहानी रोचक बनने वाले मेरे हिसाब से. कहाणी बदलेल पण कोणाच्या बाजूने आणि कोणाच्या विरोधात हे 3 षटकं संपल्यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण कहाणी तर रचणार आहे कुठला तरी एक संघ, जिंकणारा संघ इतिहास रचणार आहे आणि हारणारा संघ जरी या स्पर्धेच्या बाहेर जरी गेला तर जाता जातात मात्र कहाणीच बनून जाईल, जाता जाता इतिहास मात्र बनून जाणार आहे. बिल्कुल. मैदान के अंदर एक बार फिर खेल दोबारा शुरू होता हुआ और
श्रद्धांजलि कप आप देख रहे हैं किशोर दादा गोसावी और संभाजी राजे गोसावी और सिंहगढ़ प्रीमियर लीग 2021 में जो मेहमान आने उसका स्वागत हो रहा है. आदरणीय आमचे सचिन नाना चव्हाण यांचं या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने नुकतंच आगमन झालेलं आहे. मी चव्हाण साहेबांचे आमच्या या सिंहगड प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपला अनमूल्य वेळ आपण या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी खर्च केला त्याबद्दल आपलं परत एकदा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या छोट्याशा ब्रेकनंतर परत एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे मात्र आपण पाहतोय थोडासा मिस टाइम झाला. फटका क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती एक धाव तर आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न होणार का? क्षेत्ररक्षण सुरेख आहे, फिकीला जवाब आहे. एकच धाव आली. दापलक इकडे पुढे जाईल. दापलक धावसंख्येचा 34 धाव आहे. 34 रन लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 बाद, 34 धाव आहेत. षटक क्रमांक 4 रमेश मिरगणच्या रूपाने दरम्यान जे सुरू झाले. शेवटचे चेंडू बाकी राहतील आता 17 आणि 17 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 32 धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी आपल्याला जे पाहिजे. 2 पंच जे आहेत त्यामध्ये 2 पंचांमध्ये आमचे बालोजी सर आणि त्याचबरोबर सप्तर्ष सनस सर आपण जे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये यंग ब्रिगेड आहेत. ही सगळी लॉबी आपण पाहिली अंपायरची. इथे मात्र सूर्यप्रकाशचा फटका की आपमध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचला नाहीये. चेंडू मात्र सरळ सीमारेषेला आग लावत सीमारेषेच्या बाहेर जातोय. धापलक मात्र या चौकाराच्या रूपाने वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 38 धावा. 4 गड्यांच्या मोबाईलात 4थं षटक चालू असताना. और क्या ये शॉट था, बहुत अच्छी पारी खेल रहे आशीष. जो बाकी बल्लेबाजों ने गलती की मतलब बड़े शॉट खेलने के बाद वो शुरुआत अच्छी की थी, उसके बाद में निरंतरता के साथ आशीष बड़े शॉट खेल रहे हैं. वो बहुत अच्छी तरह से खेलते हुए एक अच्छी पारी खेल रहे हैं. मजा आएगा इस मैच में, रोचकता और बढ़ती हुई. गोलंदाज तयार. या दरम्यान सुरेख प्रकारचा झेल घेतला. उजव्या वेष्टीच्या बाहेरचा चेंडू छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटला स्पर्श करत यष्टी रक्षकाने मात्र उजव्या बाजूला झेपावत सुरेख प्रकारचा झेल घेताना पाहायला मिळाला. संदीपने चांगल्या प्रकारची कामगिरी संदीप करताना पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक इथं बसला जाईल 5वा. निम्मा संघ आता इथे गारद होताना पाहायला मिळते. निम्मे फलंदाज मैदानाच्या बाहेर आता आराम करतात. राहिलेल्या निम्म्या फलंदाजांवरती जबाबदारी सामना जिंकून देण्याची. देखिए घर में आपके टीवी सेट होना चाहिए, घर में आपके सोफा सेट होना चाहिए. अगर आप छठे नंबर पर आ रहे हैं तो एक तो हार्दिक पांड्या स्टाइल आपको बल्लेबाजी करने, तो आपका माइंड सेट अच्छा होना चाहिए. आपको सेट होने के लिए ज़्यादा समय नहीं है. आप डगआउट से सेट होकर मैदान के अंदर जाइए और प्रेशर को थोड़ा मदद कीजिए, क्योंकि प्रेशर का कम करने के लिए वो प्रेषित है लेकिन उनका साथ नहीं दे रहा है. तो साथ ही साथ निभाना, तब जाकर वो बात बनेगी. अब फिलहाल समीकरण देखें, आपके पास अभी भी 15 गेंदों का खेल और जीतने के लिए अगर देखें तो 28 रनों की जरूरत है. जिस तरह से आप देख सकते हैं, जिस तरह से समीकरण बना हुआ है, तो मैच अभी भी बना हुआ है, लेकिन कौन हार्दिक पांड्या बनेगा वो देखने वाली बात है. म्हणजे आज इस मैच में बल्लेबाज को एक मौका मिला है. इस मौके का फायदा उठाना होगा. आप इस टीम में किस लिए खेल रहे ये आपको ही दिखाना होगा. बिल्कुल बिल्कुल आपने सही कहा. बहुत अच्छी बात बताई. हीरो की तलाश मैदान के अंदर हो रही है. रिमेश तयार आहे. उजव्या हाताने मारा. इथे मात्र हा चेंडू उजव्या वेष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा असेल. धापलक वाढेल आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. संघाची धावसंख्या जी आहे ती आता 39 धावा आहेत. शेवटचे 15 चेंडू अजूनही आहे तशी शिल्लक असणार आहेत आणि या 15 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 27 धावसंख्येचं अजूनही जे लक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. साबणा सहजासहजी संपणार नाहीये. साबणा खूप रंगतदार होणार. यात कुठल्या प्रकारची शंका हिरगडी नसणार आहे. या दरम्यान चेंडू हवेत आहे. रमेश खूप दूरवरती. त्या दरम्यान एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र आपल्याला पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 40 धावा आहेत. नो मॅच दिनवरती चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू शरीरावरती आला होता, ढकलण्याचा प्रयत्न केला, उंची घेतली होती चेंडूने. इथं थोडासा मिस टाइम फटका पाहायला मिळाला, परंतु त्याचा फायदा निश्चितप्रमाणे हा झाला. इथे एक सिंगल आली, दाबल्याकडे वाढला. संघाची धावसंख्या 40 धावा आहेत. अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत आणि चेंडू बाकी असणारे 14 चेंडू 26 धावा आहेत. आपण पाहतोय पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आदरणीय भरतदादा टिंगरे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. दादांचं मनपूर्वक स्वागत. टिंगरे सरकार आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपलं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. व्हाईट बॉल आलाय, बराचसा प्रेशर निश्चितप्रमाणे जे आहे. त्याचबरोबर उपाध्यक्ष आदरणीय आशिषदादा मारणे निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आशिषदादांचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे मात्र काय घडलंय, इथे खूप उंची घेतलेला चेंडू आणि इथे जेल सुटलाय. अगदी हातामध्ये चेंडू होता
क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता आणि अचानक मात्र दूरवरून कुणीतरी हात पसरवले आणि काय घडले, चेंडू हाताला लागला, चेंडूने अक्षरशः ग्रास खाल्लाय, गवत खाल्लाय असं म्हणून, कारण आता इथं माती नाही. देखिए ये एक बार फिर बहुत इंपॉर्टेंट कैच था, खास करके प्रेषित की बात करें तो इंपॉर्टेंट खिलाड़ी है, विशाल नए बल्लेबाज है, कैच लपकना बहुत ज़रूरी है, दबाव बल्लेबाजों के ऊपर है, अच्छी गेंदबाजी करे गेंदबाज, तब जाकर अकेले गेंदबाज नहीं लड़ सकते, जो कि डूबते के लिए वो तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज के लिए फील्डर का सहारा बनना बहुत जरूरी था. अगर ये सहारा बनता तो बल्लेबाज बेसहारा बनता, लेकिन ये जीवनदान मिला है, इसका फायदा उठाने की कोशिश करेंगे. त्याचबरोबर एकदा आपण पाहतोय इथे हा चेंडू सुरेख असणारे पण सगळे हलकसा पिला आणि फलंदाज बाद. याच्या अगोदर झेल सुटला होता, पण यावेळेस अगदी संदीपने परत एकदा आपण पाहिले एक सूर्यप्रकाशचा झेल घेताना पाहायला मिळालाय. 6वा धक्का आहे, 6 बाद, धापलका धाव संख्या काय आहे मला वाटतं तिथे बोला. ओके, रिव्ह्यू याच्या दरम्यान जो घेतलेला आहे आपल्याला पाहायचं आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असणारे तिसरे पंच निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील. त्याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय संजय भालेराव सर निश्चितप्रमाणे उपस्थित झाले. संजय सर आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. असोसिएशनचे असणारे अंपायर्स निश्चितप्रमाणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. 12वे प्लेयर थोडंसं इकडे या आणि पलीकडच्या बाजूला तिसऱ्या पंचांची भूमिकेमध्ये असणारी आमची जी काही लॉबी आहे, आमचे अक्षय सर आहेत, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येणार आहे. बरीचशी प्रश्नचिन्ह आहेत. ही विकेट अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण इथे रिव्ह्यू जो आहे हा रिव्ह्यूचा फायदा निश्चितप्रमाणे या ठिकाणी जो घेतला गेलेला आहे पाहायचं आहे. त्याचा फायदा कशाप्रकारे या ठिकाणी जो आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तिसरे पंच या दरम्यान अगदी निर्णय घेतीलच. पाहायचं आहे नक्की काय निर्णय या ठिकाणी जो असणार आहे. तर व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय आमचे पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आहेत भरतदादा टिंगरे सरकार, आपलंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अब की बार टिंगरे सरकार, तो भरत दादा आपका स्वागत है. आणि 14 ते 18 आपण बघणार आहोत टिंगरे सरकारची एक छान टुर्नामेंट, मानाची प्रतिष्ठित स्पर्धा आपण टेनिस बॉलच्या माध्यमातून. त्यामुळे भरतदादा तुमचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करत असताना आज पुणे जिल्ह्याची असोसिएशन निर्माण झालेली आहे. त्या असोसिएशनच्या माध्यमातून आपण एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात अध्यक्ष म्हणून, तर तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि आता क्रिकेटला आणखीन शिस्त पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल, डिसिप्लिनच्या माध्यमातून क्रिकेट आपल्याला बघायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला संजय भालेराव, केदार जाधव यांच्याबरोबर खेळलेले आहेत. संदीप कदम मेमोरियल चषक सुरू असताना मनोजजी त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातनं आश्रू आले होते. तोही क्षण त्यांच्या आयुष्यातला मोठा असेल ज्यावेळेला विठ्ठलाच्या साक्षीनं त्या ठिकाणी मॅच झाली होती आणि केदार जाधव आणि ती मंडळी सगळी असतानाच संजय भालेराव आणि त्या संघानं जिंकलेली होती. तर या ठिकाणी या दोन्ही मान्यवरांचं आम्ही संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिंहगड रोड प्रीमियर लीग 2021 मनापासून हार्दिक स्वागत करतोय. खेळ थांबलाय मनोज, त्याचं कारण आहे की तिसऱ्या पंचांची तेवढी जी जबाबदारी वाढलेली आहे आणि आता टिकटिक जी आहे ती घड्याळाची वाढली आहे, इकडे हृदयाची सुद्धा धडधड वाढलेली आहे. इथं आपण पाहतोय अगदी पंचाकडे हलकंसं अपील जे केलं गेलं होतं. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय सॉफ्ट कॉर्नर बाद तर दिलेला आहे, पण आता तिसऱ्या पंचांकडे जो काही निर्णय आलेला आहे तो निर्णय काय असणार आहे ते आपल्याला पाहायचं. इथे बरीचशी बातचीत चालू आहे. मी निश्चितप्रमाणे टेनिस क्रिकेट .in संपूर्ण टीमला धन्यवाद देईल. गौरव सावंत यांची संपूर्ण टीम आहे की ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा अगदी लाईव्ह केली जाते आणि दर्जा निश्चितप्रमाणे लाईव्हचा जो आहे काय आहे. ओके, फलंदाज बाद आहे, पण रिव्ह्यू घेत असताना एक गोष्ट इथून पुढे सगळ्या खेळाडूंनी लक्षात ठेवायचं आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्ही खेळपट्टीवरती तिथंच उभा असतानाच तुम्ही रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. तुम्हाला काही सेकंदाचे काही क्षण असतात रिव्ह्यू घ्यायला, तुम्ही खूप वेळानंतर ठरवायचं नाही रिव्ह्यू घ्यायचं की नाही घ्यायचं. म्हणजे तुम्हाला जो वेळ आहे त्या वेळेच्या आतच अंपायर्स कॉल निश्चितप्रमाणे आपण पाहिलं आहे. त्यामुळे एक सॉफ्ट कॉर्नर जो होता त्याच अनुषंगाने इथे फलंदाजाला बाद दिलेला आहे. प्रेषित बागडे बाद झाला आहे आणि आता प्रेषित बाद झाल्यानंतर आता प्रेशर कोण हँडल करणार आहे. टोटली स्कोअर जर आपण पाहिला धापलकाची धावसंख्या जी आहे धापलका धावसंख्या ती 43 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12
आणि 12 चेंडूमध्ये 23 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती प्रवीण, ज्याने पहिलं चेंडू टाकलं होतं, 10 धावा खर्च केल्या होत्या आणि सिद्धेश भाटेसारखा एक तगडा फलंदाज त्यांनी बाद केला होता. तो प्रवीण गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहे. शेवटच्या 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या 23 धावा. स्ट्राईकला असणारा फलंदाज विशाल आहे. कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला दीपक आहे. विशालला विशालमध्ये कामगिरी करावी लागेल. काय पलीकडच्या बाजूला सर, प्रॅक्टिसचा बॉल इकडे येऊ देऊ नका, इकडेची विनंती असणार आहे. तर जावे मैदानाच्या आत पहिला सामना आपण बघायच्या दिवसभरातला पूर्णपणे तो रंगला गेलाय. 12 चेंडू आणि 23 धावा. इथे भन्नाट वेगाचा चेंडू, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असेल. शेवटचे 11 चेंडू आणि बनवायचे आहेत 23 धावा. सकाळीच आपण या गोष्टीची चर्चा केली होती प्रशांत सर, की सिंगल डबल सुद्धा अतिशय महत्त्वाचे राहणार आहेत. आणि इथं आपण पाहतोय बिघडण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू काय बॅटवरती आला नाही, चेंडू डॉट आहे. गोलंदाजाचा आत्मविश्वास या ठिकाणी प्रवीणचा वाढलाय. शेवटचे 11 चेंडू आणि बनवायचे आहेत अजून 23 धावा. 11 गेंद 23 रन अभिजित केल्याच्या मनाने. परत एकदा आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख पडला गेलाय. परत एकदा मात्र चेंडू डॉट गेल्यानंतर थोडासा प्रेशर वाढला जाईल. तो योगेश दादा दांगडी 11 या संघाचा शेवटचे 10 चेंडू आणि बनवायचे 23 धावा. बिल्कुल सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं, सामने प्रवीण है, मैं छक्का कैसे मारूं, ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी. क्या रिदम के साथ गेंदबाजी कर रहे हैं. पहली 2 गेंदें सही ठिकाने पर है और पूरी तरह से सुर और ताल के साथ गेंदबाजी. गोलंदाज तयार. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू फाईन लेगला पोहोचलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि चेंडू पोचते मात्र सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर. हा चौकण्यावाला चौक आता बिल्कुल पे आया चौका है. बिल्कुल एक बार फिर कहते हैं ना, किस्मत आपको मौका देती है, मेहनत आपको चौका देती है. इस वक्त वो चौका बहुत जरूरी था. 2 बार आप कुछ नहीं कर पाए. इस बार बल्ले का अंदरूनी किनारा लगा, बल्ले के बीचों बीच नहीं थे और पीछे जो फाइन लेग पर खिलाड़ी था, इन्होंने अच्छी फील्डिंग नहीं की, उसका फायदा मिला. अब गेंदों की बात, 9 गेंदों का खेल अभी भी बाकी, 19 रनों की जरूरत है. अभी भी मैच बना हुआ है, मैच पका हुआ है, पकड़ कर रखे. शेवटचे 9 चेंडू आणि 19 धावा अजून या दरम्यान जिंकण्यासाठी जे बनवायचे. गोलंदाज गोलंदाजीवरती परत एकदा तयार असणारे प्रवीण आहे. 9 चेंडूमध्ये 19 बनवायचे आहेत. स्ट्राईकला फलंदाज विशाल आहे. हिचा फुलटा चेंडू, हिचा मात्र फुलटा चेंडूला बॉस होता आला नाही. प्रयत्न केला गेला होता झेल बाद करण्याचा, तिथे मात्र झेल झाला नाही. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येने धावफलक वाढला जाईल आणि टोटली स्कोर 49 धावा आहेत. समीकरण परत एकदा बदललं जात आहे. शेवटचे 8 चेंडू आणि या 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनायच्या 17 धावा अजून या दरम्यान बनवायच्या. सामना सहजासहजी संपणारा नाहीये. 8 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. 49 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय. और मनोज, जिस तरह से मुकाबला, इस मुकाबले में एक बार आपको बताना चाहता हूँ, जो शार्दुल ठाकुर ने भारत के लिए बल्लेबाजी की थी, शमी ने भारत के लिए बल्लेबाजी की थी, तो टेलेंडर बल्लेबाजी कर सकते हैं. ये दिखाना है बल्लेबाजों को, तभी जाकर ये मैच बनेगा. सुंदर गेंदबाजी गेंदबाज द्वारा. भन्नाट वेगाचा चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहिलाय. चेंडू परत एकदा डॉट असेल. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 7 बनवायच्या 17 धावा. हा चेंडू अतिशय महत्वाचा असणार आहे. ज्या 7 चेंडूमध्ये बनवायच्या 17 धावा. 7 चेंडू 17 आहे. हा चेंडू निर्णायक ठरणार. 17 का मतलब खतरा है. मुझे आकाश में काले घने बादल ज्यादा दिखाई नहीं दे रहे, लेकिन मैदान के ऊपर संकट के बादल जरूर मंडराते हुए वो बल्लेबाजों के ऊपर मंडरा रहे हैं. एक अच्छा शॉट, कमबॅक करने का मौका. गोलंदाज तयार असेल. इथे मात्र खोलवर टाकायचा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे आणि इथे आपण पाहतोय एक सिंगल येताना पाहायला मिळाली आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय. इथे बॅटच्या स्थानी एक धाव येते, धाव लगेकडे वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. संघाचं अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर राहिलेले 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 16 धावा. या स्पर्धेतला नॉकआउट राउंडचा, सुपर 8 नॉकआउट राउंडचा मात्र शेवटचा सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को या स्पर्धेच्या बाहेर गेलेले आहेत. आता 12वा संघ कोणता असेल जो या स्पर्धेच्या बाहेर जाणार असेल? बिल्कुल, एक टीम यहाँ से बाहर जाने वाली है. तो नॉकआउट राउंड बहुत इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर योगेश दादा दांगट और लोक नेता संकेत दादा जादव पाटिल इनके बीच चल रहा है. फिलहाल संकेत दादा जादव पाटिल ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की है. 6 गेंदें 16, ऐसा नहीं कि नहीं बोल सकते,
कोई असंभव नहीं है क्रिकेट में, हो सकता है। उम्मीद पर दुनिया अभी भी कायम है। पहली 2 गेंदे मनोज मुझे बहुत इंपॉर्टंट लग रही है। अपेक्षा मात्र ठेवलेल्या आहेत असं आपण म्हणू, क्योंकि आदमी जिंदा भी उम्मीदों पर है और आदमी घायल भी उम्मीदों से है. माणूस जिवंत पण अपेक्षांवरतीच राहतो. अपेक्षेवरच कुठलाच माणूस मात्र जिवंत असलेला आपल्याला पाहायला मिळणार नाहीये आणि माणसांना त्रास सुद्धा अपेक्षांमुळेच होतो. आता इथं आपल्याला पाहिजे संघ दोन्ही विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळत आहेत. आता इथं विजय कोणता संघ मिळवणार, 6 चेंडू मात्र या सामन्यातले बाकी आहेत ते ठरवणार आहेत. इथे रिवाचा प्रयत्न केला गेला होता. इथे पंचांचा बडा कशाकडे, फलंदाज बाद. और मनोज, प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य बड़ा करता है। अगर यहाँ आपको वो बड़ा शॉट चाहिए तो वो रिवर्स स्वीप की तरफ चले गए। वो शॉट सिलेक्शन कुछ अच्छा नहीं था, बहुत ही खराब शॉट सिलेक्शन बल्लेबाज की तरफ से, और इसका भरपूर फायदा गेंदबाज ने उठाया। दबाव तो है और बरकरार रहेगा और बहुत बढ़िया गेंदबाजी। एक गोष्ट विसरून चालणार नाहीये, इथे योगेशदादा दांगट पाटील लिमा संघाचे महेश शिंदे सारखा एक चांगला फलंदाज इथं जो रिवर्सचाच फटका खेळत असताना बाद झालेला आहे. त्यांनी जी चूक केली ते राहिलेल्या तळागाळातील फलंदाजांनी करणं थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आणि रिव्हर्सचा स्ट्रोक खेळत असताना त्यांनी फक्त पाय हलवले होते. बॅटीचा कुठलाही मात्र जोरदार आघात होईल अशा प्रकारची बॅट मात्र या फलंदाजाकडून फिरताना आपल्याला पाहायला मिळाली नाही. तेव्हा फलंदाज बाद झाला आणि धक्का क्रमांक 7वा बसला जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि बनावाच्या 16. बिल्कुल, देखिए गलतियां तो होती है लेकिन गलतियों को दोहराना नहीं है. जो एक बार आपके महेश शिंदे रिवर्स स्वीप खेलते हुए आउट हुए तो उसी तरह से नहीं खेला, और सीधे बल्ले से भी रन बन रहे हैं. ऐसा नहीं कि सीधे बल्ले से रन नहीं बन रहे. तो वो शॉट सिलेक्शन खराब था. अब दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर. मैग्निफिसेंट बॉलिंग, शानदार गेंदबाजों द्वारा. शेवटचे मात्र 5 चेंडू बाकी, 16 धावा बनवायच्या. समोरच्या बाजूला संदीप शेळके सर अर्थात बाळा सर आहे जे पोलीस आहे. पॉझिटिव्ह प्लसचे असणे मात्र खेळाडू आहेत. चेंडू डॉट आहे. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 16 धावा बनवायच्या आहेत. 4 चेंडू आणि 16 धावा. या स्पर्धेच्या बक्षीस फिरीमध्ये पोहोचणारा चौथा संघ कोणता आहे ते ठरवणारे हे 4 चेंडू असणार आहेत. 4 चेंडू आणि 16 धावा. गोलंदाजी मारतोय आपण पाहतोय जो आहे तो गणेश आहे. इथे मात्र जमिनीला मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. एक धाव आली. दुसऱ्या धावा संख्येचा प्रयत्न केलाय आणि पाहता फक्त एकच धाव इथे मात्र पळून पूर्ण केली गेली. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायचे आहेत 15 धावा. हा चेंडू निर्णायक असणार आहे. 3 चेंडू आणि 15 धावा. बिल्कुल एक अच्छा मुकाबला है. इस मैच में वापस आने के लिए वो बड़े शॉट की मांग बिल्कुल हो रही है, लेकिन अच्छे संकेत है संकेत दादा जाधव पाटिल के लिए, क्योंकि गेंद बल्ले के ऊपर हावी है. अभी तक अच्छा प्रदर्शन रहा है. मजा आएगा इस मैच में. क्या इस गेंद के ऊपर प्रहार होगा? अरे आपण मैदानाच्या आतमध्ये आता क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटचे चेंडू बाकी राहिले 3 आणि बनवायच्या 15 धावा. एक मोठा बिगिन सामन्याचा टर्निंग पण ठरणार आहे. इथे मात्र चेंडू बॅटवर त्याला नाही. चेंडू डॉट. शेवटचे 2 चेंडू आणि 15 धावा. 2 गेंदे और 15 रन. शेवटच्या 3 चेंडूवरती 3 विकेट आल्यानंतर सुद्धा प्रेशर जो निश्चितप्रमाणे योगेशदादा संघावरती निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला. इथे क्षेत्ररक्षण परत येतं थोडंसं खराब झाले. 2 धावा तर आरामशीररित्या इथे मिळत आहेत पण घेतल्या नाहीत. इथे बाळा सर आता स्ट्राईकला असणार आहे. शेवटच्या एका चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या एकूण 14 धावा. आणि इथे आपण पाहतोय संकेत दादा जाधव पाटील 11 हा संघ या स्पर्धेच्या सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या बक्षीस फिरीमध्ये दाखल झाला आहे. इथे मात्र सिंहगड रोड प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये निश्चितप्रमाणे बक्षीस फिरीमध्ये पोहोचलेल्या संकेत दादा जाधव पाटील 11 या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. सो बॅड लक योगेश दादा दांगट पाटील 11 या संघाचं. बिल्कुल, congratulations, outstanding performance by the bowlers, outstanding performance by the batsmen, particularly अतुल धोत्रे doing excellent job. कमाल की पारी खेले हैं. तो मैन ऑफ द मैच की तरफ भी जाएंगे. मैन ऑफ द मैच बहुत इंपॉर्टेंट रहेगा. तो हमारे मेहमान कौन होंगे ये भी आपको जरूर बताऊंगा. जिस तरह से ये बहुत इंपॉर्टेंट इनाम